संसार करावा सुखे संसार करावा सुखे संसार करावा संसार करावा संसार करावा जानकी जीवन स्मरण जय जय राम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। शनिवार आहे तसं मूळ आपल्याला कल्पना आहेच की रमणांच्यावरचं एक भाग झालेले काही थोडा सारांशाने पुढचा भाग योग मार्गाचा आहे, तो नंतर एकदम बघायला लागेल सलग. तत्पूर्वीच्या काळात मधले जे भाग होते आहेत ते कुठल्या तरी सत्पुरुषांच्या संदर्भातले काही महत्त्वाचे दिवस येतात. त्या बाबतीत 2-3 शनिवार आपण असे पाहिले. आजही तशीच तुमची इच्छा आहे. त्यानुसार आज अक्कलकोट स्वामींच्या संदर्भातला अभंग बघावाची इच्छा आहे. आपल्याकडे त्यांनी ज्यांना स्वतःचा सुत म्हटलं स्वामी सुत, स्वामी देयची दान वगैरे हे अभंग आपल्याकडे आहेत म्हणण्यावर. त्यांनी मोजके पण खूप चांगले अभंग लिहिलेले आहेत. त्याच्यातला अगदी सहज ते अभंग बोलत असत, भजन करता करता म्हणत असत. संसार करावा संसार करावा सुखे संसार करावा सुखे संसार करावा सुखे संसार करावा. कोणतरी आपल्याला सांगणार भेटावं जो तो प्रपंचाला नावाच्या होता संसारा. म्हणून मुद्दाम त्यांच्या त्या सगळ्या संकलनातला फार पूर्वीचा समोर असलेला अभंग आज आपल्यासमोर ठेवतो. त्यांच्या कृपेने त्यांना काय अभिप्रेत आहे तो अर्थ आपल्याला कळावा. सुखे संसार करावा. बरं वाटतं, हलकं वाटतं एकदम. कोणीतरी म्हटलं बाबा आपल्याला निदान बराबर पंच करून. आता ह्याच्या बाबतीत 2 गोष्टी आहेतच. आपल्या संसाराच्या गाड्या खरं सांगितलं तर आधीच सुटलेल्या आहेत प्रत्येकाच्या. अगदी लहान मोठे कसेपणा सुटलेले आहेत. सुरुवातीला असतील, मध्यात असतील, शेवटच्या टप्प्यात असतील. तर काही फरक त्या अर्थाने फार महत्त्वाचा नाही. गाड्या सुटल्या ही गोष्ट खरी, प्रपंचाच्या संसाराच्या गाड्या सुटलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. हे म्हणतायत सुखे संसार करावा, आपलं तो म्हणजे आधीच सगळं नाही का, आधी ऑलरेडी सुरू आहे सगळं. तर मग यांचं आणखीन पुन्हा काय नवीन आहे का हो, किंवा आपल्याला बरोबर आहे, छान आहे, छान आहे असं म्हणतील तर त्याच्यासाठी म्हणावं का. आणि हे पुन्हा स्वामी सुत महाराज म्हणतात किंवा स्वामी समर्थ म्हणत असतील तर स्वामी सुत महाराज फार यानं सांगतात, आळवणीनं सांगतात. त्यामुळे त्यांचं सांगण्याचा जो भाव आहे त्यात ओलावा आहे. स्वामींचं काही हे आपल्याला झेपलं नसतं, त्यांनी सांगितलं म्हणून त्या मार्गाने कळू शकतं. तर या सुटलेल्या गाड्या, कोणाची सुरुवात, कोणी मध्यवार, कोणी टप्प्यात पुढच्या, यात काही फरक नाही. फक्त विचार करण्यासारखा मुद्दा
की त्या सुटल्यात ही गोष्ट खरी, पण नक्की कुठून सुटल्या, त्या कशा जाणार आणि त्या कुठे जाणार ह्याच्याविषयी कोण विचार करतो त्याचा ह्या अभंगाशी संबंध आहे. गाड्या तर सुटल्या, कुठून सुटल्या आपल्याला बरं असं नाही आहे काय की बाबा वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, जन्मगाव, ते का आपल्या शाळा सोडल्याचा दाखला आहे का मला सांगा. त्या अर्थाने ह्याची उत्तरं मिळणार नाहीत आपल्याला, शाळा सोडल्याचा दाखला नाही, त्यामुळे त्याची उत्तरं मिळायची नाहीत. तेव्हा कुठून सुटल्या ह्याचं उत्तर आपल्याला त्या अर्थाने संसाराचं देता येत नाही. कुठून संसार सुरू झाला आहे हे मान्य आहे, करतोय हे मान्य आहे, आणि करीत राहीन असंही दिसतं आहे एकंदरीत. मग असं जर दिसतं आहे तर ते झालं कुठून सुरू, तर ते कसं झालं आणि जाणार कुठे हे शेवटी, हा संसाराची गाडी सुटलेली आहे गोष्ट खरी आहे. कोणाची भर वेगात पळते, कोणाची सावकाश पळते, जाणार कुठे हे कळत नाही. आणि हे विचार केला तर कुठं जाणार हे कळत नाही. जर विचार केला तर ही कुठे जाणार आहे, कुठे जाणार आहे असा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर लक्षात येतं की ही कुठं जाणार आहे हे नक्की कळत नाही. म्हणजे एवढं फक्त कळतं त्यातलं की नक्की कुठं जाणार आहे गाडी, ती कसली. बघ तुम्ही बघा की व्यवसायामध्ये असू देत, नोकरीत असू देत, काय होईल, जास्तीत जास्त बढती होईल, धंदा वाढेल, पैसा आणखीन जास्त मिळेल, घर आहे एकाचं 4 होतील, गावं बदलतील, किती प्रकाराने हे आपल्याला ही गाडी कशी पळते आहे कुठे कुठे हे आपल्या लक्षात असेल. ज्या गावाचं आपलं नाव ऐकलं नाही अशा गावात मनुष्याचं आयुष्यसुद्धा जातं. ज्या गावाचं नाव ऐकलं नाही त्या ठिकाणी मनुष्य 2-5 वर्ष जाऊन राहून अन्न पाणी घेऊन तिथून येतो, त्यानंतर तो पुन्हा आयुष्यात त्या गावाला कधी परत जात नाही. हे काय गणित आहे ते कळावं तेव्हा बढती होईल, पैसा मिळेल, घरदारा होतील, गावं बदलतील, माणसं अनपेक्षित कुठली माणसं येतील, कोणाचा संबंध किती येईल, किती काळ राहील, कसा संपेल, काय होईल, यातलं तसं सांगण्यासारखं विचार केला तर खरोखरच आधी मध्य अंत काहीही कळत नाही. सांगू शकतो जेवढं लक्षात आहे, जन्माला अमक्या ठिकाणी आलं वगैरे हे ठीक आहे, तो काही प्रपंच नाही त्या अर्थाने. ज्या अर्थाने इथं संसार म्हणायचं आहे त्या अर्थाने माझा संसार कधी सुरू झाला, तो तर आधीच सुरू झालेला आहे कधीतरी. या जन्मी पुरा होईल का नाही हे पण सांगता येत नाही, आणि किती जन्म ताकतील पुरा करायला कोण असतो. करायचा असला तर पुरा करता येईल, समजून घेतलं यांचं काय म्हणणं आहे ते तर हे दिसतं. तर त्यामुळं सुरुवात, मग कोणाचा मध्य, कोणाचा अंत, हे सगळे संसाराचे गाड्यांचं दिसत आहे. आता अनेकदा भ्रमामुळं असंही होतं, आपल्याला माहिती असेल, ह्यातला आधी आहे का मध्य आहे का अंत आहे हेही कळत नाही. आपला संसार नेमका मध्यात आलेला आहे समजायचा, काय छोटाकडे आला आहे समजायचा, का आत्ताच सुरू झाला आहे समजायचा. वयावर जाऊ नका, संसाराबद्दल बोलतो मी, वयावर जाऊ ते सांगू शकतो मनुष्य, हा अज्ञान, हा सज्ञान, अमकं तुमकं वगैरे ह्या भाषेत, ते वयाचं झालं, ते कळत नाही ही गोष्ट खरी. अंत तर कळत नाही, अंतकाळसुद्धा अंत पाहणारा ठरतो आपला. मी बघितलं असेल आणि कळेला किती माणसांचे अंतकाळ आपण पाहिले असतील, त्यांचीच काय आपली पण परीक्षा पाहिली असे अंतकाळ होतात. म्हणजे ह्या प्रपंचाच्या गाडीचं होणार काय नक्की आणि आपण त्याच्यावर विचार करणार की नाही हा प्रश्न आहे. तेव्हा अंतकाळसुद्धा आपला अंत पाहिलं असं ठरतो. माणसानं बोलावणी जात नाहीत, कधी निरोप जातो, कठीण दिसते वगैरे, ती माणसं येतात वगैरे, जवळच्यानं कोणाला तरी थांबून घेतात, आजची रात्र कठीण दिसते, ते आपली जागत बसतात, रात्र कठीण दिसते, कोणत्या क्षणी काय होईल, कोणत्या क्षणी काय होईल, काही सकाळपर्यंत होत नाही. सकाळी ते सांगतात चहा कुठं आहे झालं, अंतही कळत नाही काय ते. तेव्हा अंतकाळ बरं, आता हा 1 दिवस गेला, आता ही हळूहळू डाऊन होत चाललेलं आहे, म्हणून आणि 2 दिवस थांबावं, तर पुन्हा ते परत त्याला टोटवी येते मनुष्य, त्याच्या पुढं अजून 5 वर्षाचं काय सांगता येते. ते आज बहुतेक म्हणून रात्रभर जागणाऱ्या माणसांना शेवटी आपापल्या घरी आपापल्या उद्योगांना जावं लागतं. रजा घेतली तर कॅन्सल करावी लागते. हजर झालेलं बरं, पुन्हा पुन्हा लागणारच आहे नाही तरी. त्यापेक्षा आत्ता जर उगाच बाहेर बसून दिवस भालवण्यात काय अर्थ नाही. तेव्हा हे आपलं हॉस्पिटलच्या बाहेर, ICUच्या बाहेर बसलं माणसं. तेव्हा ते सकाळी ते फ्रेश बघितला की बरं असं म्हणावं तो अंत इतक्या झटक्यात होतो की कळत नाही माणसाला. हे पण समोर आहे आपल्या, काय संसाराचा अंत होता आपण बघितलं. बघता बघता मनुष्याचं समोर आहे नाही एकदम इतकंही होतं. जे ह्याचा असा
नक्की का झटक्यात असा अंत होतो, नक्की का असा परीक्षा पाहणारा अंत ठरतो, आणि असा अंत पाहणारे हे अंत आहेत हे संसारात का घडतात? काहीतरी कसल्याही भाषेत द्या, प्रारब्धाच्या भाषेत द्या, कसलं द्या हे स्वामी समजावून सांगतायत तसं द्या, किंवा आणखीन आपल्याला स्वतःच्या मार्गाने आपल्याला असा अंतकाळ नसेल साधायचा, वेगळ्या पद्धतीनं साधायचा असेल तर तसं काही शक्य आहे का याचा विचार करून सांगा. तरीसुद्धा याची उत्तरं ही खरी शोधायची उत्तरं आहेत. ही असंही सांगणार, आता गेल्याच आपल्या मागच्या निरूपणामध्ये यांचा विषय झाला होता जयराम नाना महाराजांच्या, त्यावेळेला आपण म्हटलं की अमावास्येला द्या ठेवायचं नाही, हे काही नाही, उत्तरायण सुरू व्हायचं म्हटल्यावर ठीक आहे, 1 आठवडा मी पुढे ढकलतो. 1 आठवडा पुढे ढकलतो, ही तर माणसं बाहेर वाट बघितली तर काय होत नाही, सकाळी चहा मागतो. बरं म्हणावं असं तर समोरासमोर माणूस जातो. मग ह्यांचं काय चाललं त्या मृत्यूवर? ज्या अर्थाने संसार आहे त्या अर्थाने त्यांचा तसा तर संपलेलाच आहे, पण त्याहीपेक्षा जो लौकिक किंवा देहाचा जो मृत्यू आहे तो सुद्धा अंत त्यांच्या इतका ताब्यात आहे की ते म्हणतात ठीक आहे 1 आठवड्याने जाऊ, उत्तरायण सुरू झाल्यावर जाऊ, आपण संत मंडळी म्हणतात, काय हरकत नाही. हे त्यांना काहीतरी कोडं सुटलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला नका उलगडे ना, कुणाला तरी ते उलगडलेलं आहे. ही मंडळी सगळी उलगडलेली, कुठे उलगडलेलीच मंडळी आहेत. तर अशा तऱ्हेनं जीवनाची खरी कोडी किंवा खरे प्रश्न हे इकडे आहेत. तर आपल्याला तर ती उलगडली नसतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन उलगडून घ्यायला पाहिजे, विचारावं, वाचावं, त्यांचं काय म्हणणं आहे बघावं, समजून घ्यावं, काय भजन अभ्यासावं काय असेल त्यांच्या चरणी बसावं, शिकून घ्यावं. पण ही बुद्धी माणसाला न होता ते शब्दकोडी सोडवतो. काय करावं? आणि साधीसुद्धा चालत नाही, तर महाशब्दकोडं लागतं त्याला, कारण दिवसभर वेळ मोकळा आहे, आज बाहेरसुद्धा जायचं नाही, म्हणणे नाही, काम नाही, काय नाही, आपलं सरळ मरळ गरळ काय असेल ते बस आहे सगळं सरळ. काय करावं? खरं सांगायचं तर आता हे खरं सोडवण्याचे प्रश्न खोडं खरं आहे की हे काय कोड आहे जे मला कळू शकत नाही. माझे उद्या काय, माझं परवा काय, माझं कशा पद्धतीनं काय होणार, काय मी म्हणतो बदली, गाव नोकरी बदली, काय शेवटी अंतकाळापर्यंत सर्व काही मला का सांगता येऊ नये आणि त्यांना का सांगता यावं, याच्यातला फरक जरी शोधत बसलो तरी आपल्याला कुठेतरी अंतरंगात उतरता येईल, कुठेतरी भगवंतापर्यंत जाता येईल. ते सोडवण्याऐवजी हे असं कुठं शब्द कुठं सोडव, हा सोडव, छोटं सोडव, ते पडद्याची बुद्धिबळ खेळ, तासन तास मनुष्य बुद्धिबळ पत्त्यावर, ते पत्तीने खेळत बसून माणसं पडदेशी पत्ती खेळतात, माणसाची खेळावा, दोघांचा मिळून तरी वेळ जाईल. ते एकच जाऊ दे. तर ही खरी कोडी ही नाही का की कधी सुरू झाला प्रपंच, काय चालला आहे, मध्यात आहे, शेवटात आहे, थोडा आहे, राहिला आहे, काय आहे, आणि त्याला काही मार्ग आहे का. या अर्थाने सुरुवातीचं जो म्हटलं की प्रपंचाच्या सुटलेल्या गाड्या आहेत ही गोष्ट खरी, पण कधी सुटल्या, कुठे जाणार, कधी जाणार याची उत्तरं, का जाणार, तशा का जाणार ह्याची उत्तरं शोधणं हे क्रम मानवी बुद्धीचं काम आहे आणि ते तो शोधू शकतो. तर यात हा अभंगाचं समोर ठेवण्याचं कारणच हे की हे संसारावरच आहे आणि संसारात ज्या टप्प्यात मी म्हटलं की कधी सुरू झाला, का सुरू झाला, कसा करावा, काय कुठे जाईल आणि काय केलं तर काय होईल, या सगळ्याचं अथपासून इथेपर्यंत एक सार रूपानं, शेवटी अभंग आहे, सार रूपानं आपल्याला कसं जगावं याचा संदेश देणारा, स्वामींचं जे म्हणणं आहे ते उलगडून दाखवणारा, त्यांना पुत्रासमान वाटलेल्या हे जे स्वामी सुत महाराज म्हणजे हरिभाऊ, तर त्यांचं हा अभंग, हाच अभंग विशेषत्वानं चटकन का घ्यावा, तर हे जसं आपल्याला म्हटलं सुखी संसार करावा. महाराज म्हणायचे ना, प्रपंचाला वाईट म्हणणारा साधू आपल्याला आवडत नाही म्हटले. अगदी बारीक सारीक बोलली. प्रपंचाला वाईट म्हटलं त्याने की त्यांना अस्वस्थता येते प्रपंचिकाला, ते होऊ नये. तर इथं तसं झालेलं नाही आहे, त्यांनी सुखी संसार करावा म्हटलं. फक्त एवढंच म्हटलं नाही, एवढंच लक्षात घेण्यासारखं आहे, तेवढं बघून उरलं. संसार करावा सुखे संसार करावा,
संसार करावा. त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, संसार करावा. सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, संसार करावा. सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. त्यात करा स्वामी सेवा, सुखी संसार करावा हे बरोबर आहे, मग त्यात करा स्वामी सेवा ही त्याच्यात आली की काहीतरी उत्तरं सापडायला लागतात. त्यात जोपर्यंत ज्याचं जो स्वामित्व मानत असेल तो देवाचं मानेल, तो सत्पुरुषांचं मानेल, संतांचं मानेल, गुरूंचं मानेल, ज्याचं स्वामित्व मानतो त्याची सेवा त्यांना ज्या अर्थाने अभिप्रेत आहे त्या अर्थाने त्यात ती सेवा आली की मग या संसाराचे गणित आधीचं, मधलं आणि नंतर सगळ्यावर प्रकाश पडायला सुरुवात होते सेवेने. म्हणून त्यात करा स्वामी सेवा. काय स्वरूपात सेवा करू शकता सांगा स्वामींची? हे स्वामी असतील, रामदास स्वामी असतील, गुरुदेव असतील, महाराज असतील, बाबा महाराज असतील, कुणी असतील, तुम्ही सेवा काय करता त्यांची, त्याच्यावर सगळं अवलंबून. त्यात सुद्धा संसार सोडा नाही म्हटलेले, सुखे करावा म्हटलेले. काय झाले आपल्याला ते सुखे करावा म्हणजे सगळं आपलं पाठ असेल, पण धन धान्यम बहुपुत्रलाभम शतसंवत्सरम दीर्घमायु एकदा म्हटलं म्हणजे आपल्याला सगळं मिळू दे थोडक्यात, काय राहू दे नको. अशा अर्थाने शांती पुष्टिस्तुष्टिशास्तू हे समाधान झालं बघा. त्यातली शांती कुठं हवी आहे कोणाला मला सांगा? पुष्टी हवी. त्याचं काय असलं तर सांगा. आपल्याला काही पक्वांना हवा असेल तर ते बोला त्याच्याबद्दल, पुष्टिशास्तू. तेव्हा असे आशीर्वाद आपल्याला हवे असतात, यजमानाला सुद्धा हवे असतात, असू द्यात त्यांच्या परीनं. पण खरं सांगायचं झालं तर यातली शांती जर मिळाली तर बाकीचं काहीच मिळण्याची गरज नाही. मिळालं तरी बिघडत नाही, नाही मिळालं तरी बिघडत नाही, पण शांती खरं मिळण्याची गरज आहे. पण ती शांती पुष्टी असतो, त्याच्यात ती शांती आधीच निघून जाते. तर तसं होऊ नये. मग ह्याच्यासाठी, आणि जर पुष्टी आलीच चांगली गोष्ट आहे. पुष्टी या शब्द आता वापरात फारसा राहिला नाही, पण तरीसुद्धा आहे, कळतं आपल्याला. तर ती पुष्टी आली तर त्यानंतर जी येते ती शांती नाही येत, ती सुस्ती येते. सोपं सांगायचं म्हणजे सुस्ती येते. पुष्टिकारक जेवण जेवा आणि जपाला बसा. लवकरात लवकर झोप लागण्याची उत्तम विद्या आहे. तर तसंही आहे, उपाशीपोटी बसा. आपण तास काय 2 तास जपाला बसू शकतो, पण पुष्टिकारक जेवण जेवा आणि बसा. मग म्हणून त्यानंतर शांती येत नाही, त्यानंतर येते त्याला आपण सुस्ती म्हणू. आणि ती एकदा सुस्ती म्हणजे तशी येत नाही. संसारात जर अशी जर पुष्टी आली तर माणसाला म्हणजे जसं बौद्धिकसुद्धा मान्य येतं, शारीरिक मान्य येतं, तसं बौद्धिक मान्य येतं, तसं भावनिक मान्य येतं. मायवडील नाही, मग तुमचे एक मित्र नाही, मैत्रीण नाही, अमुक नाही, कोणाचं सुखदुःख नाही, शेजारी नाही, पाजारी नाही, कोण गरीब काही दिसत नाही. कारण ती सुस्ती आलेली ती सगळ्यालाच येते. तेव्हा ती तशी येऊ नये. खरं सांगायचं तर याच्यासाठी काहीतरी म्हणजे त्याच्यासाठी काय झळ सोसावी किंवा काय करावं याची जाणीवसुद्धा ती होऊन देत नाही. म्हणजे अनुकूलता प्रापंचिकदृष्ट्या जर जास्त झाली तर पारमार्थिकदृष्ट्या घात होतो माणसाचा. त्यात सावधान राहणारा हा फार शूर माणूस आहे, ती सोडून द्या. पण अनुकूलता झाली की पारमार्थिकदृष्ट्या मनुष्य बेसावध झाला समजायला हरकत नाही. जरा काहीतरी थोडी सुस्ती कमी आहे, काही दुःख आहे, काय आहे, तर थोडी तरी जाणीव राहील माणसाला. तो निदान चौकशीत करेल, कुठे सुटेल बघेल, कुणाकडं जाऊ विचारेल, काय करू विचारेल, हे त्याच्याकडनं होणे शक्यता आहे. पण यासाठी
हे थोडं आपल्यालाच सावधान राहण्याचं काम आहे. म्हणून जरी सुखे करत असलात तरीसुद्धा त्यात स्वामी सेवा ठेवा. निदान स्वामींच्या सेवेच्यामुळे तरी निदान स्मरण होईल की ही अशी आलेली नाही, मी केलं म्हणून झालं नाही आहे, त्यांना करून घ्यायचं होतं म्हणून झालं. भले आपलं घर झालं असेल, आपला प्रपंच झाला असेल, लग्नकार्य झालं असेल, मुलंबाळं असतील, काय असेल ते असेल, ते त्यांना करून घ्यायचं आहे म्हणून मला मिळालेलं आहे. हे सेवेत उलगडायला लागतं. सेवा केल्याशिवाय उलगडत नाही. त्यासाठी हे सगळं सांगितलं आहे. दुसरी अडचणी याच्यात आहे की एकदम सुखी संसार करावा म्हटलं की एखादं समजा शाळकरी मुलं आहे आणि आता उद्या रविवार आहेच, तर सकाळी उठल्यावर त्याला सांगितलं हा तुझा नाश्ता, हे पाणी, हे सगळं अमुक तमुक काय तुझं पाहिजे ती आवडती वस्तू वगैरे, आणि आता हे सगळं खाऊन झालं की तू खेळायला जा. सुखे संसार करावा असं म्हणल्यावर एकदम त्याला काय होईल मला सांगा. ते म्हणाले नाश्ता नसला तरी चालेल किंवा हे जे काय सांगितलं याचा एवढा आनंद होईल. तर रविवारी आधी मुळात लवकर जाग येते, त्या दिवशी झोपायचं असतं ठरलेलं, तर त्यामुळे ती नेमकी लवकर जाग आली असते. त्यात जर असं कळलं की आता आपण हे दूध काय जे काय पदार्थ केला आहे तो काय सगळं खाऊन आता आपल्याला खेळायला जायचं. बरं मग तू असं करतोस का, खेळायला जातोस, मित्रांना बोलवून घेऊ का टी व्हीच बघतोस सरळ, असं तर समजा एखाद्या याने विचारलं समजा की टी व्हीत जातोस की असं करू गेम बंद ठेवला आपण आत ते काढून देऊ, तर काय मुलाला होईल. मला वाटते की इतक्या लहान मुलाला काही हृदयाला काही होणार नाही, पण काहीतरी धक्का बसेल एवढं काय. तेव्हा असं काही विचारलं नाही ना, सुखे संसार करावा. किंवा मोठ्या माणसांच्या बाबतीत पिरियड ऑफ पडले की पिरियड ऑफ. आपल्याकडे कॉलेजमध्ये आता पिरियडलाच मुळात कोण जात नाही, तेव्हा सगळे ऑफच असतो, त्यामुळे प्रश्नच येईल. पण जिथं कुठं थोडीफार शिस्त आहे, अजून थोडीफार चुकून राहिली असेल, तर तिथं जर पहिल्या 1-5 मिनिटात नोटीस येते की आज काही होणार नाही, 2 पिरियड पुढचे होणार नाही, एकदम हायसं वाटतं. आता बाहेर फिरायला जायचं आहे का, इथं थांबायचं आहे का, आणखीन काही आपले कार्यक्रम असतात पूर्वनियोजित वगैरे, तर त्या ठिकाणी तर कुठे जायचं आहे का वगैरे, असं काय असे लगेच एकदम रिलॅक्स जे व्हायला होतं. तर किंवा हे परीक्षा आता रद्द केलेल्या आहेत, थेट पास करण्यात सगळ्यांना बसलेल्या, काय आपल्या तसदी घ्यायचं कारण नाही, सगळे क्लासमध्ये वगैरे येणार असतं. असल्या गोष्टी ऐकल्या म्हणजे किंवा एकदम सकाळी डिक्लेअर झालं की बाबा आज काय स्वयंपाक पाणी आज काय करायचं नाही घरी, आज विश्रांती, सगळ्यांनी जेवायला जाऊ काय. एकदम सुखे संसार करा. ते म्हणते ह्यांना माहीत असलं पाहिजे अभंग याच्यासाठी नाही. तेव्हा असं जरी स्वरूप वाटलं तरी असं एकदम आनंददायक वाटतं खरं. आणि त्यामुळं मनुष्य संसार सुखी करावा, संसार करावा म्हटल्यावर दुप्पट उत्साहानं करण्याची शक्यता आहे. हे पण ते म्हणतील कुणी सांगितलं हे सुखे संसार, स्वामी सुत महाराज, हे खरे महाराज बघा, असं सुद्धा वाटेल एखाद्या वेळेला. प्रपंचातलं लक्ष काढून घ्या, काय करता रे काय अमकं करा तमकं करा सांगणार ते साधू नाही आवडत. हे महाराज बघा खरे साधू म्हणून सुद्धा त्यांचं आपल्याला कौतुक वाटेल. आणि त्यातही जर त्यांनी असा काही आशीर्वाद दिला, कमी कष्टात तुला जास्तीत जास्त मार्क मिळू देत वगैरे वगैरे, असं जर काही त्यांनी दिलं, कुठे अर्ज न करता नोकरीला कॉल येऊ दे वगैरे, असे काही जर आशीर्वाद देणारे असेल तर खरे साधू वाटतील. तर तशा अर्थाने म्हणजे जसं गुगलचं पॅकेज त्यांना मिळालं तसं तुला पण मिळू दे असं जर त्यांनी म्हटलं समजा, तर आपल्याला खरे साधू वाटतील, यात काही शंकाच नाही. तेव्हा म्हणजे साधा नमस्कार सुद्धा नाही, साष्टांग नमस्कार घालायचो असं काही समजलं तर. तेव्हा महाराजांनी नाही का म्हटलं 10 कोटी रुपये ना मी देतो. काय त्याला त्या क्षणी झाले, म्हणजे गांधीकच माणूस असून सुद्धा, व्यसनी माणूस असून सुद्धा त्याला असं वाटलं की हे साधू. नुसतं म्हणायचं तयार नाही एक साधू की मी 10 कोटी. आता त्या 10 कोटी म्हणणं म्हणजे सुद्धा केवढं उच्चारण सुद्धा धाडसाची गोष्ट आहे हो. अलीकडे किरकोळ भ्रष्टाचार सुद्धा याच्यापेक्षा जास्त. ते काय सांगायचं. पण महाराजांच्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी 10 कोटी तुम्ही देऊ शकावं, 10 कोटी मी दिले, बरं पुढे तू काय करायचं असं म्हणणार साधू. हे साधू म्हणलं. इतक्या साधूंच्याकडे जाऊन आलो, एक असं काही म्हणायला तयार नाही किंवा मी देतो. आत्ता काय द्यायचे आहेत का, पण देतो म्हणायला सुद्धा कोणी तयार. त्याला खरे साधू वाटलेच का नाही महाराज. एवढे मोठे शंकराचार्य आहेत, ते सुद्धा तिथे आल्यानंतर त्यांना जेव्हा महाराजांनी शंकराचार्यांना विचारायचे काहीतरी थोडा त्या काळातला 100 वर्षापूर्वीचा विचार करा. तर त्यावेळेला सुद्धा शंकराचार्यांना महाराजांनी विचारलं की त्यांचा सगळा आदर सत्कार सगळं काय देणगी काय ते सगळं देऊन झाल्यानंतर सुद्धा महाराजांनी विचारलंच ना
की आपल्याकडे मठास कसली उणीव आहे काय, असं काही देऊ शकतो का. तेव्हा त्यांनासुद्धा वाटलं मठाला हत्ती नाही आहे. महाराजांनी म्हणले पाण्याचं भांडं घ्या आणि पळी घ्या. महाराजांनी हत्ती दिला म्हणून त्यांच्यासमोर उदक सोडलं. आपल्या मठात हत्ती दिला. आज तरी काहीतरी पाहिजे, खरं वाटलेलं नाही. शंकराचं गडबडले, म्हणजे हत्ती देतो म्हणणार साधू म्हणजे काय असेल नाही का. आता प्रत्यक्षात ते म्हणले आपल्याला काही, नंतर मग झालंच ते शेवटी व्हायचं ते झालं. ते म्हणले आपल्याला हत्ती पाळणं काही शक्य होणार नाही. आणि कळवलं आपण हत्ती केव्हा पाठवावं म्हणून महाराज विचारायचे. ते ओळखून आहेत की प्रापंचिक स्वभाव काय आहे ते त्यांना माहिती आहे. हे जे आत्ता म्हटलं ना तसं हे प्रापंचिक स्वभाव आहे. त्यामुळं असे साधू त्यांनासुद्धा खरे वाटतील, आपल्याला वाटणारच. असं जर म्हणालं कोणी अर्ज न करता तुला ऑफर येते तू काळजी करू नकोस, तर खरंच वाटतं माझं. तेव्हा त्यात करा स्वामी सेवा, ह्यात आता बारीक आपण बघितलं असेल तर सुखे संसार करावा. तर काय असतं, कृपापात्र सत्पुरुष असले म्हणजे त्यांच्या लिखाणामध्ये एक प्रसाद असतो, तो उलगडतो. म्हणजे जर बारीक बघितलं तो उलगडतो. म्हटलं तर वर सरळ आहे, सुखे संसार करावा आहे काय त्याच्यामध्ये. फार झालं तर पुढं करा थोडी स्वामी सेवा, ती थोडी आपण मध्ये घातलंच ते थोडी स्वामी सेवा, तर तेवढी करू फार तर असं वाटेल. पण त्यांचे शब्द तसे, त्याच्यामागं काहीतरी बारकावा असतो. तो आपण अभंगात बारीक बघितला म्हणजे लक्षात येतो. सुखे संसार करावा. त्यात कसं म्हणणं आहे बघा की संसार नाही तरी हा करतोच आहे, तिने ओळखलेलेच, सोडणार तर नाहीच, म्हणून करावा म्हणून सांगून टाकलं. म्हणजे एकदा निदान पुढचं तरी ऐकेल नाही का. त्यात करा स्वामी सेवा ऐकणार कोण. संसार करा म्हणल्याशिवाय, संसार सोडा म्हणलं की तो निघूनच जाणार, त्यापेक्षा त्याला संसार करा म्हणावा. तेव्हा सुखे संसार करावा. बारकावा कुठं आहे तर सुरुवात सांगितली त्यात आहेच बारकावा, पण त्याच्या पुढं आणखीन पुढे बारकावा आहे. सुखे संसार करावा, पण त्यात असं म्हटलं आहे त्यात करा स्वामी सेवा. करावामध्ये विद्यार्थी म्हटलेलं आहे आणि स्वामी सेवेला करा म्हणलेलं आहे, आज्ञा आहे. त्यामुळं त्यांना काय म्हणायचं आहे ते थोडंसं अंतरंगात उतरायलाच पाहिजे, म्हणजे ते कळेल की त्यांना काय म्हणायचं आहे. म्हणजे जे विद्यार्थी आहे एक वेळ केलं किंवा नाही केलं तरी चालेल, पण जी आज्ञा आहे ती पाळायचीच असते. त्यामुळे ह्यातल्या पहिल्या पूर्वार्धाने जे काही आहे सांगितलेलं हे करा, तो होणारच आहे, त्या अर्थाने करावा म्हणून दिलं. पण त्यात करा स्वामी सेवा, तिथे आज्ञा आहे, त्यामुळे आज्ञा ही पाळायचीच असते. आणि जे विद्यार्थी आहे ते जमलं तर करायचं असतं. तर तसं खरं आहे, पण वाटताना असं वाटतं की सुखे संसार करावा, किती छान सांगितलं, असं काहीतरी सांगणारे साधू पाहिजे असं वाटतं. पण ते तसे नाही, ते फार बारकाईने सांगतायत आणि मनापासून सांगतात, कारण त्यांना हित कशात आहे ते कळतं. पूर्वार्धात हित नाही आहे, उत्तरार्धात हित आहे, हे त्यांना कळलेले. गाड्या कुठून सुटल्या आणि कुठं जातील हे त्यांना माहिती आहे, म्हणून त्यांनी सांगताना हे शब्द असे वापरले. त्या अर्थाने आपण त्याच्याकडे पाहावं. सुखे संसार करावा हे लक्षात राहतं, पुढचं कदाचित राहणार नाही. आपल्याला आठवण असेल मागे एकदा आपल्या स्वामी रामतीर्थांचा विषय झाला, ते म्हणले ना ते की आज्ञा दिलेल्या असतं, तर कुराणात आज्ञा आहेत वगैरे, त्याच्यामुळे तो विषय चालला होता. खानापिना मजा करणं, प्रत्येक शब्द पाळतो आपण, त्यात सांगितलेलं आहे खानापिना मजा करणं. म्हणजे पूर्ण म्हणून दाखव मला, म्हणले एवढं नको, खानापिना मजा करणं और मट्टी में मिल जाणं म्हणले. असं पुढं आहे ना त्याच्यात लिहिलेलं. ते म्हटले हे तू अगदी शब्दशः पाळतो म्हणून सांगतोस, निदान सगळे शब्द तरी म्हणून दाखव आणि मग सांग काय ते. तसं पुढे त्यात करा स्वामी सेवा म्हणलेलं आहे, तर त्यात खरं आहे मर्म. आणि तिथे आज्ञा आहे उलटी, आणि इथे सोडून दिलेलं आहे आपल्यावर की कसं करणार, किती करणार ठरवा. तर आता असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे जर लक्षात आलं तर मग संसाराची जी आजची गाडी, आपण ज्या अनेकांच्या गाड्या जात आहेत बघतो तीच गाडी जाणार आहे, ह्याच्यापेक्षा आणखीन कुठे वेगळी जाणार आहे. जोपर्यंत आपण काही वेगळं करत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपण त्यांच्या आज्ञा पाळत नाही, जोपर्यंत ते म्हणतात त्याप्रमाणे काही करत नाही, तोपर्यंत गाड्या कुठे जातील. शेवटी ज्या कष्टकरी गाड्या आहेत, जशा आपल्या ह्या कष्टकरी गाड्या आहेत, खरं सांगायचं प्रपंचाच्या गाड्या कष्टकरी गाड्या, तर त्या शेवटी कुठेतरी उद्वेग, कुठेतरी चिंता, कुठेतरी वैफल्य, कुठे असमाधान, कितीतरी प्रयत्न करून कष्ट करून झालेले असतात, पण शेवट कुठेतरी कसल्या तरी बाबतीत असमाधान, कसल्या तरी बाबतीत वैफल्य, कसल्या तरी बाबतीत अपेक्षाभंग, कसले तरी पश्चाताप, ह्या ठिकाणी नेऊन ती गाडी ठेवते आपल्याला. हे आपण किती प्रपंचांचे आजपर्यंतचे लाखो कोट्यावधी लोकांचे अनुभव आहेत
तरीसुद्धा एक एक प्रपंच बघितलं तर आपल्या लक्षात येईल ह्यातलं कुठेतरी शेवटी काहीतरी आलेलं आहे समोर. म्हणजे ती गाडी कुठे जाते हे आपल्याला जरी कळत नसलं तरी बाकीच्यांची गाडी कुठे जाते याच्यावरनं कळतं. आणि जर ती इथे गेली नसली तर त्यांना कोणीतरी स्वामी गाठ पडल्याच पाहिजे सरळ. सुखे संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा. संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. संसार पाहुण्याचे परी, मार्ग सांगायला सुरुवात केली आपण, एक एक निवडत जावं. संसार पाहुण्याचे परी, संसार पाहुण्याचे परी. करुणी भजा त्या अंतरी, करुणी भजा त्या अंतरी, करुणी भजा त्या अंतरी. संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा. संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. संसार पाहुण्याचे परी, संसार पाहुण्याचे परी. करुणी भजा त्या अंतरी, करुणी भजा त्या अंतरी, करुणी भजा त्या अंतरी. संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. संसार पाहुण्याचे परी. क्रमानं सुरुवात सांगितली काय करावं. पाहुण्याचे परी, परी म्हणजे पद्धतीनं किंवा रीतीनं. जसं पाहुण्याच्या संदर्भात वागण्याची आपली पद्धत आहे, आपली रीत आहे. पाहुण्याचं व्यवस्थित करतो प्रत्येकजण आपापल्या परीनं. त्याची जी व्यवस्थितपणाची कल्पना असेल त्यानुसार असेल, पण तो ते करतो. पाहुण्याचं ते करतो, व्यवस्थित करतो. पण काय हा सुद्धा संसार त्यांना असंच आहे की संसारच पाहुण्याचे परी करायला पाहिजे. पण पाहुण्याची करण्याची आपली पद्धत कशी असते की त्याचं जे काही नडीचं असेल, जे काही त्याचं करणं आवश्यक असेल ते झालं. त्याची काय अंथरूण पांघरूण जेवण खाण काय ते सगळं एकदा आपण करून दिलं की आपण मोकळे होतो आणि मग आपल्या प्रपंचाला लागतो. मग राहिलं उरलं पुरलं घरातलं नाही का बघत आपण. त्याचं जेवण झालं की आपण घरातलं राहायला पुरलं उरलं बघतो. म्हणजे ते करतो आणि ते झालं की बाजूला होऊन आपलं काय आता काम काय राहिले, आपल्या कोणत्या गोष्टी राहिल्या आहेत, आपली कोणती इतर निरोप द्यायचे राहिले, कुठले फोन राहिले, काय सांगायचं राहिलं, त्या सगळ्या कामाला लागतो. हे जसं पाहुण्याचं आपण करतो तर तसं त्यांना आपला संसार पाहुण्याचा सारखा करावा असं वाटतं. आपण संसारात पाहुण्यांचं जसं करतो जसं आपण संसार पाहुण्यांसारखा करावा, असं पाहुण्याचे परी संसार करावा. आता आपलाच संसार पाहुण्याचा परी करायचा तर आपल्याला संसारात पाहुण्यासारखं राहायला यायला पाहिजे की हे आहेत ना. आपल्या संसारात पाहुण्यासारखं राहायचं म्हणजे त्या अर्थाने काहीच करायचं नाही असं नव्हे. पाहुणा आला तर तो काही करत नाही, ती त्याची बाजू झाली. आपण सगळं करतो, आपण कर्तव्य सगळं करतो. पाणी देतो, चहा देतो, काय त्याचं असेल ते जेवणखाण करतो. त्याला काय कमी वस्तू पडली न्यायचं आणायचं सगळं त्याचं काम करतो. हे सगळं करून झालं की आपण पुन्हा आपल्या जागी परत आपल्या संसारात येतो. तसं या संसाराचं जे करणं आवश्यक आहे, जे जरुरीचं आहे, जे ज्या वेळेला आवश्यक तेवढं केलं की पुन्हा आपला स्वामींच्याकडे परत, तर तो पाहुण्याच्या परी झाला. त्या अर्थाने
आपल्याला संसार पाहुण्यासारखा करायची सवय नाही, मालकीनं करायची सवय आहे. आपल्या मालकीच आहे तो, त्या अर्थाने करायची सवय आहे. त्यामुळं लक्ष सगळं त्या संसारातच आहे. त्यात कुठं स्वामींना वेळ मिळणार, तेव्हा ते त्यात करा स्वामी सेवा. पण हे मुळात पाहुण्यासारखं झालं तर ते मालकीचं झालं म्हणजे स्वतःला सगळं लक्ष घालावं लागतं. आता पाहुणा आला, समजा एखादं दार उघडं राहील, काय खिडकी उघडी राहिली, काय फॅन चालू राहिला, लाईट राहिला, हा मालक आहे ना, त्यामुळे तो एरवी त्या पाहुण्याने त्याच्याकडनं राहिलं असलं, हा तिथे त्याची जबाबदारी तो पाहुणा आहे, तर मग स्वतः जाऊन तो सगळं ते बंद करणार, लाईट काय नळ राहिला, पाणी राहिले, आमकं राहिले, नमकं राहिले, सगळी व्यवस्था बघणार. कारण शेवटी त्याच्याकडे त्याची त्या अर्थानं मालकी आहे. आणि मालकी या अर्थाने म्हणजे की जबाबदारी पण आहे, जबाबदारी म्हणून तो ते सगळं करतो. मग हे जसं तो पाहुण्याचं असताना स्वतःचा संसार म्हणून ते सगळं तसं करतो आणि पाहुण्याचं काम झाल्याबरोबर त्याच्याकडं थांबत नाही. आपल्या काय गोष्टी राहिल्या, दार बंद करायची राहिली, गेट लावायचं राहिले, कुलूप घालायचं राहिले, आमकं ते सगळं करतो. तसं या संसाराच्या बाबतीत जेवढं करायचं तेवढं केलं की स्वामींच्याकडे काय राहिले, आपलं का वाचन राहिले, जप राहिलं आहे, स्मरण राहिले, काय काय राहिलेले, त्याच्याकडे तो वळला तर खरं. नाहीतर तो या मालकीसारखा अडकलेला असला की त्याचं काही खरं नाही. आपल्याकडे आपण बघतो ना, कीर्तनकार ते बिचारे तळमळीनं काय ते करत असतात, तिकडे म्हणत असतात, नको नको माना गुंतू माझ्या जळी वगैरे असलं काहीतरी ते म्हणतच. नको नको माना गुंतू माया जाळी, नको नको माना गुंतू माया, नको नको माना गुंतू माया जाळी, नको नको माना गुंतू. आणि इकडं मागं बसून त्यांचं काय चाललेलं असतं, ते जमलं का थरलीचं कानात काहीतरी होतं म्हणून धाकलीचं आधी केलं असं ऐकलं होतं. ऐकलं काय, आपल्याला काय सांगते, नको नको म्हणून. तर आता ह्याचं कसं सोडवायचं, माझं काही इतकं अडकलेलं आहे प्रपंचात. ते अशीच धाकलीचं ठरली असं काय त्यांचं असेल ते असेल. आपण आत्ता कीर्तन आलो ना, निदान एवढा वेळ तरी निदान त्या काय सांगतायत, तुकोबा एवढं सांगतात, हे सांगतात, ते कीर्तनकार एवढं सांगतायत म्हणतायत. तर कसं काय पाहुण्यासारखं जमायचं मला सांगा ते. आणि जमवण्यासाठी काय काय करायचं, मग त्याच्यासाठी आपण थोडं सुरुवात करायला पाहिजेच. आणि पाहुण्यासारखा जमू शकतो, जमत नाही असं नाही. आपण एक क्षणभर एक कल्पना करून बघा, म्हणजे माझी कल्पना म्हणून सांगतच नाही, यातलं काही सगळं त्यांचंच आहे. तर आपल्याला रामकृष्णांचं आठवत असेल ना, तर रामकृष्ण नेहमी म्हणायचं की काही ठिकाणी आता कोणतरी लहान मुले, ती घरातली माणसं नोकरीला जातात, मग त्याला लहान मुलाला सांभाळायला कोणाला तरी ठेवलेलं असतं. कोणतरी बाई मनुष्य त्याच्यासाठी सांभाळायला असं, दाई कोणीतरी, त्या काळात दाया वगैरे असायच्या, तशा पद्धतीचं दाई काम करणारं कोणीतरी घरात सांभाळायला ठेवलेलं असतं. तर ती त्याचं कौतुक करते, दिवसभर त्याला खेळवत राहते, कौतुक करते, आमचा बंडू आहेच मुळे हुशार वगैरे असं ती सगळं म्हणते. आमचा बंडू किती छान आहे, आमचा बंडू किती हुशार आहे, आमचा बंडू किती अमुक आहे तमुक आहे सगळं. पण ती आतून ओळख नसते की संध्याकाळ झाली की हा बंडू आपला नाही. संसार पाहुण्याचे परी, संसार पाहुण्याचे परी, संसार पाहुण्याचे परी, करुणी भजा त्यांतरी, करुणी भजा त्यांतरी, करुणी भजा त्यांतरी, संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा. ते रामकृष्ण म्हणले की तिला हे माहीत असतं की हे संध्याकाळ झाली, आपली वेळ झाली की 6 वाजता जायचं, त्यावेळेस हे त्याचं आहे. तसं प्रत्येक क्षणी खरोखर भान ठेवण्याची गरज आहे, ही त्याच आहे. एवढं जर समजा भान राहिलं, त्यांनी लहान मुलाचं, दाईचं, बाळाचं उदाहरण घेऊन सांगितलं, आपल्याला सगळ्याच बाबतीत ते तसंच लागू आहे. याचं काय आपलं आहे म्हणून सांगावं, हे माणूस म्हणून आपला आहे, वस्तू म्हणून आपली आहे, फुटणार नाही आहे, तुमच्यापेक्षा जास्त जगणार आहे, हे काय खात्री देता येते कशाची, काही ह्यातलं काहीही नाही. अगदी हवामानापर्यंत बाहेर आपल्या हातात काही नाही. उकडते उकडते म्हणतो तोपर्यंत थंडी वाजायला लागते. आत्ता सध्या काय चाललं आहे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे हे सगळं हे नाहीच आहे. आपण आपल्या मूळ स्थितीला जावं लवकरात लवकर, ही बरं. त्यावेळेला काय करायचं तेवढं करावं.
अगदी तुम्हाला गार पडलाय का तर शेकून घ्या, झालं शेकलं की पुन्हा आपल्या जागेवर. तसं ते त्याचं जसं ती म्हणते सगळं, हे किती बंडू छान आहे, किती छान आहे, सगळं ती म्हणते. पण म्हणजे ती शेवटी ओळखून आहे की जर हे 6च्या ऐवजी 3 वाजता आले, 3 वाजता त्यांच्याकडे, ते त्यांचं आहे. हे त्यांचं म्हणून सांभाळते, तसं प्रपंच भगवंताचा म्हणून सांभाळला गेला. खरं जमलं. मग आता या अर्थाने आपण बघावं की आपल्या पाहुण्याचं म्हणजे काय अभिप्रेत असेल. तर आता हे जसं पाहुण्याचं काम केल्यानंतर जसा मनुष्य आपल्या कामाला मोकळा व्हावा ते नेमाने भगवंताकडे जायला मोकळा झाला पाहिजे, तर पाहुण्याचा परिसंसार करता आला. तो त्यातच गुंतलेला आहे आणि शेवटी त्यात त्याला झोप लागली. शेवटी मग काय राहिलं, त्यात करा स्वामी सेवा. काय करणार आम्ही, झोप लागली आपल्याला, स्वामींनाच सेवा करायची वेळ, जे आपला श्वास चालू ठेवला त्याने ठेवला आहे. ते रात्रभर श्वास घ्यायची आमची व्यवस्था करतात आणि आम्ही झोपून जातो. मग असं जर झालं तर मग त्यात करा स्वामी सेवा कसं व्हायचं. म्हणून रोज त्याला काहीतरी लावून दिलेले आहे. त्या सगळ्या संसारात स्वामींची सेवा म्हटल्यानंतर रोज काहीतरी सेवेचं लागलं पाहिजे त्याला. तर ते लागलं आणि ते वाढलं, त्याने मूळ धरलं आणि ते खरं आहे आणि हे खरं नाही आहे हे कळलं, तर मनुष्याला बरोबर त्याची गाडी जायची ज्या ठिकाणी जायला पाहिजे मनुष्य म्हणून त्या ठिकाणी जाईल. यासाठी त्यांनी हे पाहुण्याचे परी संसार, पाहुण्याचे परी संसार, पाहुण्याचे परी करुणी भजा त्यांतरी, करुणी भजा त्यांतरी, करुणी भजा त्यांतरी संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. नित्य दर्शनासी यावे, नित्य दर्शनासी यावे, नित्य दर्शनासी यावे, नित्य दर्शनासी यावे. स्वामी चरण भावे पहावे, स्वामी चरण भावे पहावे, स्वामी चरण भावे पहावे, स्वामी चरण भावे पहावे संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. नित्य दर्शनासी यावे, स्वामी चरण भावे पहावे. पाहायचं कसं हे सुद्धा संतांच्याकडून शिकावं लागतं. स्वामी चरण भावे पहावे, ज्याला भावाने पाहता आलं त्याला खरा चरणाचा म्हणजे त्या मार्गाचा उलगडा होत जाईल आणि लाभ होईल. नुसतं ते की यांत्रिक क्रिया नाही किंवा नुसतं दर्शने पाहिलं म्हणजे जसं एखादी वस्तू पाहतो तशी वस्तू नाही. स्वामी चरण भावे पहावे. आपण करताना आपल्याला हे नित्यदर्शनसुद्धा का सांगितलं तर त्यांनी शब्द वापरताना नुसतं दर्शनाशी यावे म्हटलं नाही, नित्य दर्शनाशी. आता उठून रोज अक्कलकोटला मनुष्य जाणार आहे का त्यांनाही माहिती, ती मुंबईत होते आपल्याला माहिती आहे, हरिभाऊंची कथा आपल्याला कल्पना आहे. तर त्यांना स्वतःला काही तिथून येता येत होतं का, पण ओढ होती आणि त्यांना स्वामींनी त्या पादुका दिल्या होत्या आपल्याला माहिती असेल की त्यांना ज्या वेळेला हे सफेद तू वस्तू घेऊन ये म्हणून सांगितलं आणि खूण केली पायाकडे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे यांना पादुका द्यायच्या आहेत, याचा अर्थ त्या असाव्यात. अशासाठी ते गेले आणि ते त्या त्यांचा जो काही व्यवसाय होता या मंडळीचा तिघांचा, ते मी तिथे गेले वगैरे, मागे मी आपल्याला एकदा बोललो होतो. ते हे तिघे स्वामींच्याकडे आले, त्यांना प्रार्थना केली म्हणून त्याच या संकटातून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर स्वामींच्याकडे गेले, तिथे राहिले आणि मग ते राहिल्यानंतर त्यांना तिघांनाही त्यांनी म्हणजे ज्या दिवशी आले त्या दिवशी तिकडे स्वामींना प्रार्थना केलेली असल्यामुळं ज्या संकटामध्ये त्या सट्टे बाजाराच्या संकटामध्ये त्यावेळेला त्याच्याही आधी बळवंत सखाराम जी कंपनी होती ती बुडाली, त्याच्यात
हे पंडित आणि हे जे दोघेजण होते ते बुडाले. हरिभाऊ होते, हे पंडित होते आणि हे गोविंदराव होते. ते गोविंदराव हे दोघेजण बुडाले. ते गोविंदरावांच्या स्वामी भक्त होते. त्यामुळे त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की बाबा मला तुम्ही या संकटातून वाचवा, काहीतरी मार्ग काढा. याच्यासाठी गेले, त्यांच्या सेवेसाठी तिथे थांबले आणि नंतर स्वामींनी त्यांना त्यांच्याबरोबर जो त्यांनी स्वयंपाक पाण्यासाठी तसे ते बडे होते कुळातले, त्यामुळे त्यांनी जो बरोबर ब्राह्मणिक कनोजी ब्राह्मणिक त्यांच्या स्वयंपाकासाठी नेला होता, तो कनोजी माणूस जो होता तर तोच भक्तीनं टिकला. त्यांनी स्वामींच्याकडे बघितल्यावर ज्याचा भाव जागृत असतो त्याला भावाचा प्रतिसादही कळतो. तर त्यामुळे त्यांना तो कळला बरोबर. तर तो कळला आणि ते टिकून राहिले आणि स्वामींनी त्यांची बरोबर घ्यायची तशी परीक्षा पण घेतली. ह्यांना आणलेला ज्यावेळेस नैवेद्य होता तर ह्यांना नैवेद्य आणलेला होता तर त्यांनी तो सांगितलं की उधर मस्जिद में जाओ, फकीर बैठा कुत्ता बैठा उसको दिलाओ. तर त्याने तो मस्जिद में जाओ असे खिलाओ, तिथे मशिदीत घेऊन जा आणि त्यांना द्या. तो त्यांना द्या म्हणल्यावर ह्यांना काही हे मनाला काय पटलं नाही की एवढा आपण नैवेद्याचं सगळं आणले. ती खीर आणि वडा वगैरे असं त्या काळातला नैवेद्य होता, तो त्यांच्यासमोर ठेवला आहे की त्यांना जावं म्हणतात आणि स्वतः काही खात नाही. तर हे झाल्याबरोबर म्हणलं आता जाणं तर भाग आहे, स्वामींच्याकडे उभं राहणं काही शक्यता नव्हती. सांगितलं जा म्हणजे जाच. त्याप्रमाणे ते निघाले. त्या कनोजीवाल्याला त्याला वाटलं हे सांगतायत मी उगाच काय सांगणार नाहीत, आपण गावाबाहेर गेलं पाहिजे, पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आणि खरोखरच त्या मशिदीत एक कुत्रा बसलेला होता आणि एक हे बसले होते, फकीर बसलेले होते. ते येताना ते बघितल्यावर ते देखो स्वामीजीने प्रसाद भेजा आहे, स्वामीजीने पाठवले म्हणले. ते पोचायच्या आत त्यांनी काही सांगायच्या आत तो फकीर म्हणाला. फकीर ते जे ताट होतं त्या ताटात त्या फकीरांनी त्याच्यातला प्रसाद जसा घेतात तसा प्रसाद घेतला. त्याच्याबरोबर ते कुत्रं होतं ते पण त्याच्याबरोबर जेवलं त्याच ताटामध्ये. आता हे दोघेही पाहत आहेत, दोघांना मन अस्वस्थ, हे काय होते आता कोणाठो. तर त्यांनी काही ते संपवलं नाही, तसंच ठेवलं. प्रसाद आहे म्हणले, परत स्वामींना पाठवून द्या, परत स्वामींच्याकडे पाठवा. स्वामींच्याकडे आता परत ते स्वामींच्याकडे न्यायचं म्हणजे ह्यांना आधी ती बघतानाच अस्वस्थता आली होती, जाताना अस्वस्थता. हे दुसरे गोविंदराव यांच्याबरोबरचे, तर तो त्यांच्याशी ते तिघे निगडीत आहेत म्हणून हा प्रश्न आला. तर ते बघितलं. कनोजीवाले काय म्हणले की बाबा आपलं काम आपण केलं, स्वामींनी सांगितलं तिथे दिलं, त्यांनी काहीतरी आपल्याला उत्तर बरोबर दिलेलं आहे. कारण ते त्याचा अर्थ त्यांचं काहीतरी आहे. त्यांनी ते पण सांगितलं, स्वामींनी आपल्याला पाठवले, त्यांनी आपण काही न सांगता आपल्याला ताट ओळखलेलं आहे, आपल्याला प्रसाद परत दिला आहे, परत घेऊन जा. घरी गेले आणि स्वामींच्याकडे समोर ठेवल्याबरोबर वाटत स्वामींच्या हे बुवा त्यांनी परत पाठवलं. काय पाठवलं त्यांनी? प्रसाद परत पाठवला. हां घ्या म्हणले, आता तुम्ही दोघेही प्रसाद घ्या म्हणले. आता ह्यांना लय ढवळायला तर काय करायचं. साधारण अशीच परिस्थिती असते. तो कनोजीवाला जो होता ना, कनोजी ब्राह्मण होता त्याला बरोबर. तो काय म्हणला, त्यांनी तिकडे पाठवलं त्याचं उत्तर बरोबर होतं, इथून पाठवलं ते बरोबर होतं, परत आलं ते बरोबर आहे. आता हे सांगतायत हे आपल्याला करायला पाहिजे. तर ते करायला पाहिजे म्हटल्यानंतर त्यांना काही जमलं नाही. ते याने आपलं आपण घेऊन जाऊया आणि बसूया आणि खाऊया म्हणले आणि ते ताट घेऊन बाहेर गेले. आणि तिथे गेले आणि ते ह्यांनी लगेच ते खूप टाकलं. ती काय एक वडा काय खीर त्यातली राहिली होती, ती जी काय होती ती त्यांनी खाल्ली. बोलावून कोण दोघांनी बोलावलं. तुमच्या म्हणले मटका कच्चा आहे म्हणले. नाही खाल्लं त्याला म्हणले कच्चा आहे मटकं म्हणले. तू जा म्हणले, तुला 10,000 रुपये मिळणार आहेत, तू जा. त्या कनोजी ब्राह्मण जो खरोखर कर्जात पडलेला होता आणि ज्याला विवंचना होती, म्हणूनच तो यांच्याबरोबर यायला तयार झाला की एवढं कोणीतरी सत्ता आहे आणि कोणीतरी सत्पुरुष होता, आपण जाऊन तर बघावं म्हणून तो त्यांच्याबरोबर त्यांनी येतो का म्हणल्यावर त्याचे मित्र आले नाहीत. हे ज्यांचे हे दुसरे पंडित म्हणून जे होते ते पण आले नाहीत, ज्यांची ही कंपनी खरं म्हणजे बुडाली होती पुढे, तर ते आले नाहीत. पण हा आला त्या आणि हे आले आणि हे बरोबर गेले. बरं त्यांनी सांगितलं असं असं तुला 10,000 रुपये मिळते. आणि खरोखरच प्रत्यक्षात परिस्थिती तशीच झाली, आपल्याला माहिती असेल. प्रत्यक्षात मुंबई जवळ गेले, परत गेल्यानंतर हे सगळं सांगितलं, असं असं वृत्तांत, असं झालं तसं झालं. इतर कथा 8 दिवस तिथं राहिले होते, त्यामुळे ते रोजचं काय घडत होतं ते सगळं बघत होते. ते अघटित होतं ही गोष्ट खरी आणि खरंही ठरत होतं हेही खरं. यांना फक्त एवढी अस्वस्थता लागली. गोविंदराव ते त्यांचे आधीपासूनचे स्वामींचे भक्त होते, पण हे काही त्यांना कठीण जमलं नाही. आणि शेवटी जो संदेश स्वामींनी दिला तो त्यांच्याबरोबर लक्षात आला की मटका कच्चा आहे. तर हे मटकं कच्चं आहे, अजूनही तयार व्हायचं आहे. त्यामुळे त्यांनी काही दिले नाही. त्यांची जी काही परिस्थिती अडचण आली होती त्यातलं काही केलं नाही. आणि ह्यांना मात्र सांगितलं तुला 10,000 रुपये मिळते, जा. त्या काळातली गोष्ट ही 1878 स्वामींनी देह ठेवला. ही त्याच्या मागची गोष्ट आहे. ही 74च्या दरम्यान हे सगळं ह्या स्वामीसुतांनी देह ठेवला. त्याच्या आधी 10 वर्ष. तेव्हा ही 1868 सालातली गोष्ट आहे. त्या गोष्टीच्या वेळेला 10,000 रुपयाचं मूल्य काय असेल ह्याची कल्पनाच करायची फक्त.
तेव्हा ते गेल्यानंतर त्यांना ते काही मिळेल असं वाटेल आणि कोण आणून देणार आणि कुठं जाणार ना, 10,000 रुपये असे काही कोण काय ठेवले बाबा अमक्या ठिकाणी जा पत्त्यावर घेऊन ये असलं काय नाही, जाओ तुम्ही मिळेल का असं सांगितलेलं आहे. आता जाओ मिळेल का म्हणजे आता काय कुठं मिळणार आणि कसं मिळणार. मग ते काय करायचे, आपलं रोज गल्लीबोळातनं फिरायचे त्यावेळेला, तर विषय निघाला म्हणून ते गल्लीबोळातनं रोज फिरायचे आणि कुठं कोण म्हणजे काय काय होईल आणि आपल्याला मिळेल. म्हणजे ब्राह्मण आपण कोणाच्या दारात उभं राहणार आणि कसं उभं राहणार आणि काय मागणार आणि कशासाठी, म्हणजे कसं काय करावं. 7 दिवस गेले. 8व्या दिवशी ज्या वेळेला फिरत होते त्यावेळी एक दार बंद होतं. म्हटले उघड्या दारात उभं राहणं आणि काहीतरी मागणं हे काही बरोबर नाही. स्वामींनी मिळेल म्हणून सांगितलेलं आहे, आपण आपलं हे बंद दार आहे ते बंद दाराच्या समोर जाऊन उभं राहू थोडा वेळ, निदान उभं तर राहता येईल, काय तू कोणी म्हणणार नाही. दार उघडून विचारेल त्यावेळेला सांगता येईल, बुवा मी फिरत होतो इथे सावलीला उभा राहिलो काहीतरी सांगता येईल. म्हणून त्यांच्यासमोर उभे राहिले. ते उभे राहिल्याबरोबर दुसऱ्या मिनटाला तिथले दार उघडून तिथले जे भाटिया म्हणजे फॅमिली होती ती राहणारी, ती खूप श्रीमंत होती मंडळी, ते स्वतः ते ग्रस्त गेलेले होते आणि या मंडळी बाहेर आल्या आणि त्यांनी त्यांच्या हातात पुडकं ठेवलं 10,000 रुपये. हे काय आहे म्हणले. त्यांना मग क्षणभर काही कळलं नाही, आपण बंददारासमोर उघडतात काय, दार उघडतात काय. ते म्हणले ते मालक ज्या वेळेला आमचे वारले त्यावेळेला त्यांनी जी व्यवस्था करून ठेवली त्यात हे लिहिलेलं आहे की मी माझं हे सगळं झाल्यानंतर जे जे काय करशील त्याच्यामध्ये दानधर्माचा भाग आहे, त्याच्यासाठी 10,000 रुपये बाजूला ठेव आणि ते तुला द्यायसाठी कुठे जावं लागणार नाही, तुझ्या दारात चालत माणूस येईल ते आणि तो तुला मागणार नाही. ही त्याची खूण, तो आपण येऊन येईल, तुला मागणार नाही आणि ते तुझ्याला दे. तेव्हा त्याच्या आयुष्याचं त्याचं जी स्वामींची एकदा भक्तीचा जो विषय झाला तो झाला, पुन्हा आयुष्यभर त्यांना कधी कमीही पडलं नाही आणि त्यांचे हे जे काय ऋणाचं होतं ते तर कुठल्या कधीच मुक्त झालं. आणि ह्यांनी हे जे कच्चमडकं होतं ती त्यात हे प्रसंग आला, ह्या हरिभाऊंच्यावर पंडितांनी ह्या सगळ्यांच्यावर प्रसंग आला की दोघांचे ह्या त्या काळातले जे काही बाजार होते ते डाऊन झाले आणि त्याच्यात ते इतके खाली आले की तोंड चुकवायची वेळ आली. तेव्हा आता ह्यांना मध्ये कोणाला तरी घालायचं, दोघे बुडाले, तिसरे हे बरोबर. तेव्हा ह्यांना पंडितांना म्हणले तुम्ही जरा आमच्या दोघांच्याबद्दल हे जे गोविंदराव आधी जाऊन आले होते आणि काही करू शकले नाहीत, कच्चं आहे म्हणून सांगितलं ते, आणि हे स्वभक्ती होती नाही असं नाही पण ती कच्ची होती, पण त्या भक्तीपोटी ह्या दोघांनी मिळून प्रार्थना केली आणि ह्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या वतीनं त्याच्यावरती काहीतरी जामीनकी जशी देतो ना तशी तुम्ही जामीनकी द्या. ते पंडित स्वतःच अडचणीत होते पण म्हणले आता नाही असंही तसं आपल्याला कशाला तरी सामोरं जावं लागणारच आहे, स्वतःच्या कर्जाला सामोरं जावं लागणार नाही तर ह्यांच्या तरी जावं लागणार, पण हे जे काही जावं लागणार आहे ह्याच्यात आपल्याला आधार एकमेव आहे, त्यांच्या आधारावर नाव घ्यायचं आणि सही करायची ह्याच्यावर. तर त्याप्रमाणे म्हणून त्यांनी ती सही केली आणि ते 8 दिवस मुदत मिळाली. त्यामुळे जामीनकी घेतल्यामुळे आठवडाभराचा प्रश्न नाही. त्यामुळे हे 6-7 दिवस झाले. दरम्यानच्या काळात आपला स्वामींचा धावा, दुसरं काही नाही. मग त्यांनी ठरवलं सगळ्यांनी मिळून की आता उद्याचाच दिवस शेवटचा, उद्या आपल्याला इथून निघावंच लागणार काही झालं तरी, कारण ते शोधत येणारच. तेव्हा चुकवायचाच प्रश्न होता, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आता चुकवायचं आहे. तेव्हा ह्यांनी पंडितांनी जामीनकी घेतलेली आहे, तर ते शोधत आले यांच्याकडे, ह्या गोविंदांच्याकडे आणि म्हणाले की तुम्ही ते जामीनकी घेतली ती ग्रहस्थांना मी शोधतो आहे. तर ह्यांना आत धडधडत होतं की आता ते त्यांना शोधतायत म्हणजे आपलं आधीच नाव लागलेलंच आहे, आता आपण त्यांना शोधतायत परत, तेव्हा पुढचं भवितव्य दिसतंच आहे. तर म्हणले ते आत्ता इथं नाही आहेत, म्हणले नसले तरी तुम्ही असं करा, फक्त त्यांना एक निरोप द्या की मधल्या काळात बाजार वर गेला, आमचा जो त्याच्यातला हे असतं अडत बाजार, तर अडत बाजारामध्ये जे अडत बाजारात आमचं कमिशन असतं ते मिळून 2,000 रुपये शिल्लक राहिले तुम्ही दिले त्यातले, ते परत करायचे आहेत. आता त्यांनी जामीनकी घेतल्यामुळे ते आता त्यांना परत करायला पाहिजेत, तर ते जरा शोधून आणाल का तुम्ही तेवढे, त्यांना म्हणून शोधून आणा मला. ही सगळी मंडळी, मूळ प्रश्न काय आहे की हे ज्यांनी लिहिलं त्यांचा संबंध कशातून आला, तो असा आला. आणि मग ही तिघांनी ठरवलं की जे काय मिळाले ते आता तिकडे नेऊन द्यायचं सरळ त्यांच्याकडे की हे तुमच्या ह्यानं मिळालं, काय 2,000 रुपये मिळाले ना जे. म्हणून म्हटलं ह्या सगळ्या सत्ता म्हणजे आपल्याला या सत्तांची ओळख नसते म्हणून, कल्पना येत नाही म्हणून ह्या सत्तांची ओळख करून घ्यायची की हे काय कुठल्या पातळीवर वावरत असतील, म्हणून आपल्या प्रपंचाच्या गाड्या कुठल्या पातळीवर चालतात, कधी कुठे जाणार, काय जाणार, अंतकाळ काय नाही, काही सांगता येत नाही. आणि हे बसून सांगतायत तिथे काय होते. आणि काय अडकला होता सुटला ना, म्हणले 2,000 मिळाले ना, छान झालं म्हणले, आता राहा म्हणली इथं आज रात्री राहिले. आणि दुसऱ्या दिवशी रात्रीचीच ह्यांचं जी बरोबर सामान सगळं म्हणजे कपडे लत्ता सगळे काय सामान बरोबर 8 दिवसाचे ह्यांना तयारीनं आले होते मुंबईहून, ती रात्रीच कोण चोर आले ह्यांना काय कळलं नाही, ह्यांना गाढ झोपा लागल्या, सगळं गेलं बरोबर होतं ते. आणि दुसऱ्या दिवशी आता कपड्या अंगावरचे कपडे नशी तसेच स्वामींच्याकडे आले, म्हणले उठलो पण सगळं म्हणले आमचं गेलो, म्हणले रात्री कोण चोर आले काय कळलं नाही. हे स्वामींसुद्धा त्याच्यामध्ये होते, हरिभाऊ त्याच्यामध्ये होते.
तर हरिभाऊ तावडे म्हणायचे. तर हे त्याच्यात होते, तिघही जण गेल्यावर स्वामीने सांगितलं असं असं सगळं रात्री काय गेलं. आदल्या दिवशी सांगायला ते 2000 मिळालेले आणि दुसऱ्या दिवशी सांगायची वेळ आली. तर ते म्हणले की बरं झालं की सोंटी वाचून खोकला गेला. म्हणले आपल्याला काय करायचं, आपल्याला कधी मिळू शकतं कधी जाऊ शकतं, काय म्हणले त्याच्यात एवढं. सोंठी वाचून खोकला गेला म्हणले. ते म्हणले आणखीनच घाबरले. म्हणता आता म्हणले आता काय राहिली नाही आपल्याकडे. म्हणजे तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला प्रत्येकाला आता वस्त्रही नाही आहेत. आता तुम्ही आंघोळ केली, तुम्हाला वस्त्र देण्यापासून तुम्हाला आता वस्त्रापासून सगळं द्यावं लागेल. नित्य दर्शनासी यावे, नित्य दर्शनासी यावे, नित्य दर्शनासी यावे. स्वामी चरण भावे पहावे, स्वामी चरण भावे पहावे, स्वामी चरण भावे पहावे. संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा. तेव्हा त्यांना पहिल्यांदा ओळख पटली. वस्त्र असं सगळं द्यावं लागेल म्हणले. ह्या दोघांना रुमाल, कोणालाही, ते दोघांची वेगवेगळ्या योजना होत्या आयुष्याच्या. त्या योजनेप्रमाणे त्यांना मान देऊन, त्यांची वस्त्र देऊन, सगळं देऊन त्यांना आणि त्याला म्हणले तुला फक्त मी सोडणार नाही म्हणले. स्वामी तुला काय सोडत नाही म्हणले. तू आता तुझं हे असंही तसं हे काय चालले, आणि ह्यांचा तसा व्यापार उदीम भरपूर होता. हे स्वतः कोकणातल्या ज्याच्यात खोतीचं घराणं म्हणतात त्याला, तसे खोत होते त्या काळातले, आणि त्यामुळं खूप मालमत्ता होती. आणि तिकडेही होतं, इकडे होतं. म्हणजे घराकडे त्या आई सांभाळायची ती, तर त्या काकूबाई म्हणायच्या त्यांना, त्या सगळ्या सांभाळायच्या. हे स्वामीसुद्धा, तर त्या सगळं सांभाळायच्या तिकडचं. आणि हे इकडे, हे मुंबईत, हे सगळे व्यापार करायचे. त्यातली ही खोट आली. पण बाकी कमी होता अशातला काही भाग नाही. यांच्या मंडळी आणि हे, आणि मंडळी नेहमीप्रमाणे शेवटी बायकांना शेवटी या सगळ्या गोष्टीत अति बारीक लक्षही असतं आणि रसही असतो. तर त्याप्रमाणे ह्याने त्यांना सांगितलं की तुझ्याकडे जे आहे ना तेवढं फक्त तू सगळं लुटायचंस, हे काम तुझं गेलास की, आणि तुला मी मुलगा म्हणून स्वीकारतो, म्हणून स्वामी सुतो, तू माझा सुतो, सगळं लुटायचं फक्त, तू काळजी करू नकोस कसली. आता हे म्हणलं तर सोपं आहे, म्हणलं तर फार अवघड आहे. म्हणून ते ह्याच्यात जे त्यांना जी ओढ लागली की त्याच्यानंतर काय काय घडलं ते त्यांनी पाहिले. तर माझा मुलगा आहे असं सांगितलं. आणि म्हणून त्यावेळेला ह्या लोकांची खूण केली. तर ते गेले त्यांच्याकडे, ते त्या व्यवहारातले अजून 300 रुपयातले 200 रुपये त्या काळातले शिल्लक होते, त्या ह्याच व्यवहारातले फक्त जे काय मिळाले त्यातलं, ज्यांचं स्वतःचं होतं ते घरातलं सोडा, पण हे जे काय होतं यात जे मिळालेलं होतं ते प्रवास खर्च जाऊन, हे सगळं जाऊन शिवायच 200 रुपये होते. त्या काळातल्या 200 रुपयात त्यांनी चांदीच्या पादुका बनवून आणल्या. आणि त्यांना ती ओढ लागली त्यांची. एकदा सहवासात आला मनुष्य की त्याला ओढ लागणं हे सत्पुरुषांच्या ठिकाणचं सच्चं लक्षण असतं. तर त्यामुळे ते ओढ लागले जाणार की परत त्यांच्याकडे जावं. बाकीचे कोणी ह्या फंदात पडले नाहीत, हे आले, हे ते घेऊन आले आणि ते आणल्याबरोबर आण म्हणले आण. हे कधी कोणाचं एवढं सुतळीचा तोडा घेणार नाही म्हणून, पण ती चांदीची पादुका पायात घालून बसले ते. 14 दिवस पायातनं काढल्या नाहीत पादुका. एकमेव पादुका आहेत की ज्या त्यांनी अशा 14 दिवस घालून ठेवले आहेत पायात. आणि बाकीच्या मंडळीनं त्यामुळे अस्वस्थता आली. अनेकांनी हे मागितले, ह्यांनी दिलं नाही, वस्तू कुठली द्यायला गेलं तर स्वीकारली नाही, पण ह्यांना मात्र हे करतायत. त्यांनी सांगितलं होतं माझा मुलगा स्वामी सुतो, तू सुतो, सगळं लुटून ये. तर त्याप्रमाणे हे झालं आणि ह्यांच्या ह्या पादुका स्वीकारल्या. आणि त्यांना ते नित्यदर्शनाशी यावे, स्वामीचरण भावे पाहावे, त्यांनी असा काही आनंद दिलेला होता की जो कसल्या पदार्थावर, वस्तूवर, त्या पैशावर, कशावर अवलंबूनच नाही. ते जेव्हा जसे त्यांच्याकडे आले तसे ते जे आनंदात गेले एकदा त्या आनंदातच ते राहिले. त्याच्यामुळे त्यांना किंमत ह्या सगळ्याची काय लक्षातही नाही. त्यांनी आणून दिल्यात, आपण पादुका दिल्या आणि जाताना 14 दिवस सांगितलं आता हे घेऊन इथं थांबायचं नाही. आता दर्याकाठी किल्ला उभा करायचा आणि ध्वजा उभारायची. म्हणजे लक्षात आलं आपल्याला काय आदेश आहे तो. तेव्हा कांदेवाडीला गेले, जिथं ते मूळ राहत होते ते दुसऱ्या ठिकाणी राहत होते त्यांच्या घरी. तर तिथे पहिल्यांदा ही ध्वजा उभी झाली, म्हणजे या पादुका तिथं स्थापन झाल्या. त्यानंतर तिथं यांच्याकडं तसा विचार केला तर ते म्हणले केवळ, आणि यांना जी ओढ लागली आणि ज्याच्यामुळे बाकीचं सगळं सोडायला सांगितलेलं होतं ते संसार आहे ना, ते त्या अर्थाने त्यांनी प्रपंच या अर्थाने सोडला असेल. त्यांना म्हणायचं ते ममत्वच म्हणायचं खरं सांगायचं तर. त्यांनी व्यवहाराने लुटायला लावलं हे पण खरं. तर तसं बाबांनाही लुटाय, आपल्याला माहिती आहे बाबांनाही लुटायला लावलं. त्या काळात प्रत्येकाला त्याच्या पद्धतीनं त्यांनी हेच सांगितलेलं आहे. तर त्यांनी ते लुटायला लावलं. तर आणि ते बंद कर, सगळं संसार लुटून टाक म्हणले आणि कामाला लाग.
ह्याचा अर्थ आपलं काम वेगळं आहे. त्यांनी सुत म्हणून स्वीकारले ज्या स्वामींनी, त्या स्वामींचं जे कार्य आहे ते कार्य हेच त्यांचं पुढचं काम, म्हणून त्यांना ते कार्य करायला सांगितलं. त्यांनी खरोखरच ती पुढे म्हणजे खरोखरच ध्वजा उभारली गेली ही गोष्ट खरी, कारण त्या भागात कुठेही अशा तऱ्हेचा स्वामींचा मठ नव्हता. तो त्या काळात जो मठ सुरू झाला तर त्याला स्वामी स्वतः एवढं महत्त्व द्यायचं असत, हे इतक्या निष्ठेनं करत असत आणि सतत त्यांनी इकडची ओढ लागलेली असे, कधी याला जाऊन येतो, कधी भेटायला जाऊन येतो अशी ओढ लागलेली असे. त्यापोटी तिथली जे वातावरण तयार झालेलं होतं त्याला स्वामीसुद्धा जर एखादा आता नवीन माणसांना वाटे की अक्कलकोट मठ शेवटी तिथला महत्त्वाचा, तर त्यामुळे अनेकांना तसं वाटे की त्या मठात गेले पाहिजे, इकडे काय आहे हे नवीन, कोणी त्याला बंड म्हटलं, कोणी त्याला हे म्हटलं, तोताण म्हटलं, काय त्याला म्हणायचं ते म्हटलं, सगळं यांनी शांतपणे सहन केलं. आपल्याला काय सांगितलेले ते करायचं आहे आणि तिथे बसून कार्यक्रम काय हा नाही, हे भजन आलेला गेला, नमस्कार केला, स्वामींचं स्मरण केलं, ह्या पलीकडे काही नाही. कांदेवाडीच्या चाळीत ते या दुसऱ्या चिमाबाई म्हणून भक्त होत्या, त्यांनी हे सगळं सुरू झालं त्यावेळेला हे राहत होते ते कामाठीपर्यंत राहत होते. तिथल्या घरात ह्या पादुका ठेवल्या, तिथून ती जी यायला लागली मंडळी सगळी हळूहळू ती वाढत गेली. त्याच्यातून ह्या चिमाबाई यायला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या ह्या चाळीमध्ये तुम्ही हे सगळं केलं तरी चालेल, त्याला खूप जागा लागेल, एवढे लोक येतात जातात. त्यामुळे ते मोठे जागेत गेले आणि तिथे तो कांदेवाडीचा मठ म्हणून प्रसिद्ध झाला. ते हे रस्ते त्यांनी आपल्याला हा मार्ग दिलेला आहे की नित्य दर्शनासी यावे स्वामी चरण. नित्यनेमाने दर्शनाला येणारी मंडळी ही इतकी वाढत गेली की स्वतः आणि स्वामी त्यावेळेला स्वतः होते. त्यामुळं असं असलं की जर काही माणसं अशी होती की हे काय बंड आहे नवीन, हा कुठला मठ आहे, हे कुठलं हे आहे, असं करणारी मंडळी होती. ती काय करायची, थेट तिकडे जायची, इकडे जायची नाही. मुंबईतली असली तरी तिकडे जायची. तर त्यावेळेला ते स्वामी तिथे गेले की पहिला उद्धार व्हायचा. गेले की स्वामींच्याकडे काय मुंबईत जवळचं जमत नाही काय, जवळचं मानवे ना, एवढं लांब कशाला आलास, अशी हजेरी झाल्याशिवाय दर्शन नाही व्हायचं. तेव्हा हे जवळचं सगळं आहे आणि ते असूनसुद्धा तुला जरा बरं. काही टीका करणारी मंडळी पण होती. तो स्वामी सुद्धा आहे ना, मुलावर विश्वास नाही माझ्या असं विचारायचे. तर हे अशा पद्धतीनं हजेरी घेत. त्यामुळे आणि नंतर तिथे अनुभवी तसे यायला लागले. एक ग्रस्त पण होते जे पुढे कायमचे स्वामींचे एक म्हणजे जसे स्वामीसुत होते तसे जे पुढे त्यांचे भक्त झाले, जे पुढे कोकणात गेल्यानंतर, तर ते ग्रस्त होते सोने म्हणून. तर ते ह्या स्वामीसुतांची फार निंदा करीत आणि तिकडे अक्कलकोटला जात. अक्कलकोटला गेले की स्वामींच्या समोर बसले असे. स्वामींच्या समोर बसले, ध्यान लावून वगैरे अगदी शांतपणे बसायचे. तर त्यांना स्वामींचं म्हणणं असे ते सरळच असायचं. त्याला सरळ विचारे, काय रे कावळ्या, त्यांची भाषाच होती. आणि खरं सांगायचं तर मूळ हे बरोबरच आहे, असंच असायला पाहिजे त्यांच्या तोंडी, ठीक आहे. पण तरीसुद्धा ते म्हणले चोची मारण्याचा उद्योग थांबला नाही का अजून, माझ्यासमोर बघायसारखा कशाला बसलायच म्हणे. काय भाषा असेल, पण खरंच सर माणसाला हलवायचं असेल तर हीच भाषा बरोबर आहे. त्या एका भाषेमध्ये ते सगळं खाली आलं त्यांचं. आणि ते म्हणले कशाला छळतोच एखाद्याला. मग जागे झाले. मग म्हणले नमस्कार घातला, म्हणले आता तुम्ही आज्ञा दिल्याशिवाय इकडे येणार नाही, आता तिकडे. आणि तिथे गेले. त्यांनी त्यांना इतकी निंदा असून त्यांनी त्यांना सांभाळून घेतलं. म्हणले अरे असं होतं, तू आपलं स्वामींच्या भक्त आहेस, आपण भक्तच आहोत, आपण भजनात राहू, आनंदात राहू, तू येत जा. ते सगळे तिथे जायला लागले. ते नंतर त्यांनी ह्याच पद्धतीनं खरोखर स्वतःचं सगळ्या प्रपंचाचं म्हणजे ज्या अर्थाने त्यांनी जे लुटलं आहे ते आपल्या दृष्टीनं ममत्व आहे. ते प्रपंचाचं त्या अर्थाने ते त्याचे राहिले नाहीत. प्रपंचात राहिले पण प्रपंचाचे राहिले नाहीत. अशा पद्धतीनं त्यांनी ते राहून पुढे नंतर त्यांना स्वामींनी आज्ञा दिली, ह्यांनी आज्ञा दिली स्वामीसुतांनी. आणि मग ते त्यांच्या कार्यासाठी ते कोकणातल्या गावी गेले. नाखऱ्याचं मठचं म्हणतात तो त्यांचा. तर हे स्वतःचं स्वामीसुतांचं जे म्हणणं आहे ते असं की आपल्या प्रपंचामध्ये काय टप्प्यानं जाता येईल, तर संसार पाहुण्याचे परी करावा. तो जर पाहुण्याचे परी केला तर पाहुण्यातून मनुष्य जसा मोकळा होऊ शकतो तसा मनुष्य प्रपंचातून मनाने मोकळा होऊ शकतो. मग ते मनानं मोकळं झाल्यानंतर बाधतही नाही आणि वेळही मिळतो. मग मिळालेला वेळ भगवंताला देता येतो. मग तुमचे भगवंत काय स्वरूप असेल त्याला तुम्ही तो द्या. स्वामींना द्या, ज्ञान महाराजांना द्या, काय जो द्यायचं आहे तसं द्यावं. तर ते द्यावं. आणि मग हे क्रमाने मग एकदा माणसाला या भक्तीची किंवा ह्याची गोडी काय आहे ती माहिती नाही म्हणून ते करीत नाही. एकदा तो ते करायला लागला की त्याला त्याची गोडी कळते. मग ती टिकवण्यासाठी नित्यदर्शनासी यावे. आता नित्यदर्शनासी यावे, तिथे यावे असेल तर तिथे यावे, तिथे असेल तर तिथे जावे, नसेल तर आपल्या घरी आहेत, कुठे नाही आहे असं आहे.
आम्ही त्यांना एकदा स्वामी फिरतीवर असताना तुम्ही कुठले काय वगैरे, आम्ही सगळीकडेच असतो वगैरे एकदा त्यांना विचारलं होतं, कोणीतरी विचारायला गेला तर त्या माहिती नव्हतं त्याला काही, तर तुम्ही कुठले असता म्हणजे आम्ही सर्व स्थानी असतो म्हणजे ते तसं आहे त्यांचं. मग ते आपल्या घरी नाहीत का, मग नित्यदर्शन घ्यावं, मग ते तर आपल्याला घरात सोपं आहे. हाही इथे फोटो ठेवला सिद्धारूढ स्वामी, इथे दर्शन होतं आहे काय, अगदी तिथे जायलाच पाहिजे त्यासाठी असं काही कारण नाही. आपला भाव आहे का, तर नित्यदर्शनास यावे आणि स्वामीचरण भावे पाहावे. हे जर झालं तर हळूहळू ही ओढ माणसाची, नेहमीच्या माणसाचा प्रवास असाच असतो ना की त्याचं दर्शन होतं. मग कधीतरी त्याला त्याचे हळूहळू प्रेम लागतं, मग त्याचा सहवासात तो राहायचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त त्या जे काही विषय असेल तो विषय तो घरी करतो. आता समजा आपण प्रवचन वाचतो साधं, तर प्रवचनाने महाराजांची आठवण होते, त्यांच्या विचारांची आठवण होते, आपल्याला जे करायचं आहे त्याची आठवण होते. तर हे सगळे आठवण त्यानिमित्ताने ते सगळं नातं भगवंताचं पक्क होऊन जातं. याच्यासाठी नित्यदर्शनासी यावे आणि स्वामी चरण भावे पाहावे. जर असं झालं तर ते कशावरून ओळखता येईल, त्याच्या पुढे खुणा दिल्या आहेत आणि त्या फक्त खुणा बघू आणि आपल्याला थांबता येईल. त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा. त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा. संसार पाहुण्याचे परी, संसार पाहुण्याचे परी, करुणी भजा त्यान्तरी, करुणी भजा त्यान्तरी, करुणी भजा त्यान्तरी, संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा. नित्य दर्शनासी यावे, नित्य दर्शनासी यावे, स्वामी चरण भावे पहावे, स्वामी चरण भावे पहावे, स्वामी चरण भावे पहावे, संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा. मूल सासुऱ्यासी राहे, मूल सासुऱ्यासी राहे, वेळोवेळी आठवी माये, वेळोवेळी आठवी माये, वेळोवेळी आठवी माये, संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा. तैसे चित्त सर्व प्राणी, तैसे चित्त सर्व प्राणी, दृढ ठेवा स्वामी चरणी, दृढ ठेवा स्वामी चरणी, दृढ ठेवा स्वामी चरणी, संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा. आणि नाम जीवे भावे, आणि नाम जीवे भावे, त्याचे सर्वत्रानी घ्यावे, त्याचे सर्वत्रानी घ्यावे, त्याचे सर्वत्रानी घ्यावे, संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा.
संसारी असोनी तो नाही, संसारी असोनी तो नाही. अंती जाईल स्वामी पायी, अंती जाईल स्वामी पायी, अंती जाईल स्वामी पायी. संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा. त्यासी नाही यातायात, त्यासी नाही यातायात. सत्य सांगे स्वामी सुत, सत्य सांगे स्वामी सुत, सत्य सांगे स्वामी सुत. संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा. त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा. संसार करावा सुखे, संसार करावा सुखे, संसार करावा. संसार करावा, संसार करावा. नित्यदर्शनासी यावे, स्वामी चरण भावे पाहावे. हे ज्यांनी आपापल्या उपास्य दैवताचं गुरुचं काय जे केलेलं असेल तर त्याचं कशावरून ते भावाने झालं आहे हे कळेल. तर मूल सासुरासी राहे, वेळोवेळी आठवे माये. जशी याची आठवण येते तशी त्याला त्याच्या गुरुची, त्याच्या दैवताची, त्याचं काय उपास्य असेल त्याची त्याला तशी आठवण येते का, तर तो सतत सावधान राहील आणि चित्त तिकडे राहील. प्रपंचाचं काम हाताने होईल. हाती काममुखी नाम हे जे आहे त्यासाठीच पुढे त्याचा मार्ग म्हणून ते दिलं आहे. मूल सासुऱ्यासी राहे, वेळोवेळी आठवे माये. तैसे चित्त सर्व प्राणी दृढ ठेवा स्वामी चरणी. कारण त्यांना मधला एक हीच आहे, तर त्यांना माहिती आहे की माणसं प्रवासाला लागतात पण कुठे गळपट्टीले सांगता येत नाही. मध्ये जत्रेत जसं मूल हरवतं तसं प्रपंचात माणूस हरवतो. भक्तीमध्ये जातो पण जाता जाता कुठेतरी काहीतरी लाभ होतो, काहीतरी आकर्षण लागतं, कशाचं तरी होतं आणि तो त्या मूळ मार्गातून बाजूला जातो. हे त्यांना माहिती आहे. म्हणून दृढ ठेवा. तैसे चित्त सर्व प्राणी दृढ ठेवा स्वामी चरणी. आपल्या गुरूंच्या ठिकाणी किंवा आपल्या उपास्य दैवताच्या ठिकाणी आपलं चित्त दृढ ठेवा. हे पक्क ठेवण्याचं काम मोठं अवघड आहे. कारण परमार्थात मिळणं सोपं, टिकवणं अवघड. तसं हे मिळणं सोपं, सातत्य अवघड आहे. करायला लागणं सोपं पण सातत्य टिकवणं अवघड. तर ते सातत्य टिकवावं याच्यासाठी दृढ ठेवा स्वामी चरणी. आणि याला दृढ ठेवायला आपल्याला आपल्यासारख्यांना अत्यंत सोपा मार्ग म्हणून हा सांगितला. आणि नाम जीवे भावे, त्यांचे सर्वत्राणी घ्यावे. त्याचे सर्वत्राणी नाम कसं घ्यावं हे पण सांगितले की जीवे भावे घ्यावे. आपण यांत्रिकता त्याच्यात नाही, त्याच्यात भाव पण आहे. आपल्या जीवानिशी मनुष्य ज्या वेळेला प्रसंग येतो तेव्हा जीवानिशी ओरडतो. जीवानिशी म्हणजे त्यावेळेला सगळ्या एकवटलेलं असतं. काही संकट येतं, काही समजा आजार येतो, काय होतं, त्यावेळेला वेदना होतात, तेव्हा जीवानिशी मनुष्य ओरडतो. तसाच तो जीवाने भावाने दोन्हीनी त्यांनी नाम घ्यावं. नाम घेताना सुद्धा त्याच्यामध्ये एवढा भाव, एवढं काय प्रेम, एवढं त्यावेळेचं एकाग्रता ती एवढी आहे की आणि नाम जीवे भावे, त्याचे सर्वत्राने घ्यावे. आणि असं जर झालं तर संसारी असोनी तो नाही. त्याला संसार नाही टाकावा लागणार, ते सोडावं नाही लागणार, पण संसारी असोनी तो नाही. प्रत्येक संतांनी याच भाषेमध्ये म्हटलं, बी इन द वर्ल्ड नॉट बी ऑफ द वर्ल्ड. तसंच त्यात आहात पण त्याचे नाहीत, त्यात तुम्ही आहातच. कारण ह्याच्याच जाणार कुठे, तो इथून गेला तो दुसऱ्या गावी जाईल, तिथून गेला तिसऱ्या गावी जाईल. माणसं तर राहतील, ह्याच्याऐवजी दुसरी माणसं असतील, म्हणजे ह्यात राहावंच लागेल. जो जसा संसार वाट्याला आलेला आहे तो जर या अर्थाने केला तर सुखाचा होतो. सुखे संसार करावा, नुसतं संसार करावा म्हणले नाही, सुखे म्हणले. म्हणजे त्यात सुद्धा माणसाला सुख होऊ शकतं, पण ते ह्या वृत्तीपर्यंत आला तर. म्हणून हे टप्पे सांगितले सगळे की पाहुण्याचे परी हे करून नित्यांतरी भजा, नित्यदर्शनासी यावे, स्वामी चरण भावे पाहावे. मूळ सासुऱ्यासी जाय त्याचे, ते जसा आईला आठवतं, वेळोवेळी आठवी माये. तैसे चित्त सर्व प्राणी दृढ ठेवा स्वामी चरणी. नाम जीवे भावे, त्याचे सर्वत्राने घ्यावे. मग संसारी असोनी तो नाही. आणि
संसारी असून नसल्यासारखा झाला की अंती जाईल स्वामी पायी. आपला पहिला प्रश्न आहे ना, आपल्याकडे संसार कधी सुरू झाले, आत्ता कुठे आहेत, अंत काय होणार. त्यांनी सांगितले हे या मार्गाने गेलात तर अंत स्वामींच्या पायाशी होईल. त्या अर्थाने भगवंताच्या पायाशी, भगवंताच्या स्मरणामध्ये, त्यांनी सांगितलेल्या उपदेशामध्ये त्यांना जो अभिप्रेत आहे तो अंतकाळ, तर अंती जाईल स्वामी पायी. संसारी असोनी तो नाही, अंती जाईल स्वामी पायी. आणि नुसता स्वामीपायी गेला आणि थांबला असं होणार नाही. त्यांनी जर समजा जीवे भावे हे सगळं केलेलं असेल तर त्याशी नाही येता येत. अंती तो जाईलच, परत येईल का, तर हे जर सगळं मनापासून केलेलं असेल तर परत येण्याची यातायात नाही, आवागमन नाही, परत यायचं जायचं भानगड नाही. एकदा गेला तिकडेच, त्याशी नाही यातायात. आणि हे सत्य सांगे स्वामी सुद्धा, हे सत्य आहे. त्याने स्वतः स्वामींचा जेव्हा या अर्थाने वियोग झाला किंवा त्यांना स्वामींनी नाही ठेवून घेतलं, स्वामींची ती त्यांच्या निर्णयाची सूचनाच होती. त्यामुळे त्यांना शेवटी त्या अर्थाने ते अडकून येत. जसं ब्रह्मानंदाने महाराजांनी सांगितलं होतं की हे कृपया आणि हा नारायण आणि तुम्ही तिकडे काम करा. झाडाखाली झाड वाढत नाही, याचाच अर्थ असा आहे की ते झाड आहे. दुसरं ते त्या योग्यतेला गेलेलं आहे हे सुचवलेलं आहे त्याच्यात. महाराजांची जी 3 पत्रक फक्त हस्तक्षरातली उपलब्ध आहेत त्यातसुद्धा हे वाक्य आहे की माझे जागी ब्रह्मानंदास समजून आपण संगत करून घ्या. माझे जागी समजून याचा अर्थ काय, तर इतक्या योग्यतेला पोचलेले ते आहेत म्हणून त्यांना तिकडे पाठवले. तिकडे तशा योग्यतेचा दुसरा मनुष्य पाहिजे, मग तो ते काम करील, तो देवाचं नाम वाढवेल. तर ह्याच्यासाठी त्यासी नाही यातायात सत्य सांगे स्वामी सुत. त्यांना स्वतःलाच शेवटी स्वामी जाण्याच्या आधी 4 वर्ष, स्वामी 78ला गेले, ह्यांनी 74ला तिथं त्यांची आठवण काढीत देह ठेवला. जेव्हा ते अक्कलकोटला आले होते आणि जेव्हा स्वामींनी त्यांना थांबायला सांगितलं तिथं थांबा. म्हणजे बाकीच्या लोकांना ते हे खूप मोठं झालेलं होतं, त्यांना ते शेवटी जे मानवी प्रवृत्ती आहेत त्या असणारच, तर तशा त्या प्रवृत्ती होत्याच. तर त्यामुळे यांनी ते आले त्यावेळेला ते खडावा त्यांच्या पायात होत्या. निमित्त काय झालं की खडावा पायात होत्या आणि ते आले ते स्वामींच्या त्या आनंदामध्ये. हे जे वर सांगितले ना ती त्यांची अवस्था होती, नित्यदर्शनाशी यावे किंवा हे स्वामीचरण भावे पाहावे, त्या भावामध्ये त्यांच्या त्या पायातल्या त्या खडावा काढायच्या तशाच राहिल्या स्वतःच्या. आणि त्यातच ते तल्लीन झाले, भजन करायला लागले त्यांच्यासमोर. ते बाकीच्यांना अस्वस्थता आले म्हणून खडावा घालून भजन करतात. अहो तुम्ही त्यांना काहीतरी करण्याची आज्ञा द्या आम्हाला. स्वामींच्या पुढे तसं बोलण्याची हिंमत नव्हतीच, पण स्वामींनी आज्ञा द्यावी, त्यांना खडावा काढायला सांगतो आम्ही, आणि ते जर तल्लीन असले आम्ही काढून घेतो. तुम्हाला जे करायचं ते करा म्हणे. हे स्वामींनी जे उत्तर दिलं होतं ते खरं सांगायचं तर ह्या लोकांसाठी होतं. त्यांना द्यायचा तो मार्ग त्यांना द्यायचा होता, तर त्यांना मार्ग दिला. ते ह्यांना काय हे मिळायचं अवकाशच होता नुसतं. त्यांची तंबोरी काय ते हातातलं हे होतं ते सगळं पडशीपासून सगळं काढून घेतलं. ते कडावने काढून घेतलं कोणी, तर ते पण काढून घेतलं. आणि त्यांना असं वाटलं यार स्वामी नाही बोलले यावेळेला काही, तर आपला आता हे संबंध ह्या ऋणांबंध देहातला संपला असं समजायला हरकत नाही, आपण जावं म्हणून ते स्वामींना नमस्कार घातला आणि निघून गेले. ते ह्या मठात गेले आणि तिथं ते हे जे सांगितलं तसं मुलं सासुऱ्याशी राहे वेळ सगळ्या ह्या अभंगात 90% अभंगात असं असेल की स्वामीनाम शब्द आलेला आहे की स्वामीनाम घ्या. ज्याचं ज्याचं जे नाम म्हणजे सिद्ध नाम म्हणून जे आहेत त्यामध्ये हे आहेच. तर त्याचं त्या नामाचं जसं प्रेम असतं तसं त्यांना स्वामींचं इतकं प्रेम होतं की शेवटी त्या प्रेमाच्या त्या अवस्थेमध्ये त्यांनी देह ठेवला आणि स्वामींचा वियोग त्यांना सहन झाला नसता. हे पण तितकंच होतं. देहाने सुद्धा म्हटलं तरीसुद्धा कुठेतरी हा थोडासा अंश असतो, तर ते त्यांना सहन झालं नसतं. ते स्वामींनी त्यांना बाजूला करून हे करून घेतलं आणि स्वामींनी इकडे अंग टाकलं. मात्र या अरे वाईट घडलं वगैरे इकडे त्यांना ते काय तारेची वाट बघायची गरज नव्हती त्यांना. त्यामुळे तिथं त्यांनी देह ठेवला यांना इथंच कळलेलं होतं. तर त्यांच्या आधी 4 वर्ष त्यांनी देह ठेवला आणि नंतर मग 78ला स्वामी गेले. तर हा सगळा स्वामींचा त्यांचा जो संबंध आला, अगदी पहिल्यांदा वेळेला संबंध आला त्यावेळेला ह्यांनी जे हे आल्यानंतर हे सगळं हे म्हणले हे काम नको मला, हे व्यापार नको, अमुक नको वगैरे, हा व्यवहाराने त्यांच्या तोडीचा भाग आहे. आपण नुसतं त्याच्यातलं मन काढून घेतलं आणि जे त्यांनी सांगितलं जेवढं की त्यात जी काही शक्य असेल म्हणजे जसं ज्याचा प्रपंच आहे त्यात करा स्वामी सेवा ही जी सांगितली तेवढी जरी आपल्याला जमली तरी चालेल. त्यांच्या आईने प्रयत्न करून बघितला. त्यांची आई कोकणातून आली, ह्यांची अवस्था पाहिली, त्यानं
काय झालं हे कळलं नाही, स्वामींच्या इकडच्या जाऊन आले आणि हे झालं, की ह्याने हे सोडले आणि ह्यात लक्ष घालत नाही, तर त्यामुळे आता हे कसं होणार असं वाटून कोणत्याही आईला साध्या मायेनं जसं वाटतं तशा पद्धतीने त्यांनी नंतर त्यांची योग्यता ओळखली वगैरे ही गोष्ट नंतरची, पण त्या क्षणी तसं वाटलं म्हणून त्यांनी चौकशी केली आजूबाजूला. तर त्या काळात देव मामलेदार होते, आपल्याला माहिती असतील. तर ते देव मामलेदार जे होते ते त्या काळातले थोर सत्पुरुष त्या काळात प्रसिद्ध म्हणून ते त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांना विचारलं की असं असं हे माझा मुलगा आणि त्याचं हे असं झाले, तर हे काय भूत लागले काही ते कळत नाही म्हणले मला. कुणातल्या होत्या ते म्हणले हे काय भूत लागले काय कळत नाही, हे सारखं नामस्मरण करत बसलेत आणि हे सगळे इकडे लक्ष काही देण्यात, तर काय करावं ह्यांचं. ते म्हणले ते हसले, म्हणजे देवमामलेदार सत्पुरुषच होते, ते हसले फक्त. ते काय म्हणले भूत लागले ही गोष्ट खरीच आहे म्हणले, फक्त ते हे भूत देवाच्यानसुद्धा उतरणार नाही म्हणले आणि तू त्याची काही काळजी करू नको, तो जगाचं कल्याण करून जाईल म्हणले. तेव्हा त्यांची तशी योग्यता होती, या अर्थाने त्याला ते सांगितलं आणि त्यांनी जो मार्ग आपल्याला सांगितला तो आपण अवलंबावा, हे त्यातलं बरोबर उत्तर आहे. तर या दृष्टीनं आपण याच्याकडे बघावं आणि मग त्याशी नाही आता यात सत्य सांगे स्वामीच होतं, कारण तो त्यांनी अनुभव घेतलेला आहे म्हणून ते सत्य सांगतायत. त्या सत्यावर आपण विश्वास ठेवू आणि आपला जो काही स्वामींचं सुद्धा अनेक वेळेला काही थोडे गैरसमज असतात. हे अवतारी पुरुष आहेत, त्यांच्या लीला आणि हे सगळं आपल्याला नाही कळत, ही पण गोष्ट खरी आहे. पण त्याच्यातसुद्धा त्यांचं ज्यांच्याशी मैत्र आहे, ज्या अर्थाने जवळीक आहे, तर स्वामी ज्या वेळेला सगळ्या यात्रांना जात असत त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचं थांबायचं ठरलेलं असे आणि कार्य असे त्याच ठिकाणी ते थांबत. जिथे काही ऋणानुबंध एखाद्याचा उद्धार आहे, एखाद्याचा कोणाचा पूर्वजन्मीचा ऋणानुबंध संबंध आहे, तर त्याच्यासाठी ते थांबत. तर तसं त्यांच्या मर्जीतले जे त्या काळातले दीक्षित स्वामी जे चिदंबर दीक्षित जे कर्नाटकातले मोठे हे आहे, तर त्यांना शंकराचे अवतार समजतात आणि ती गोष्ट खरीच आहे. त्यांच्या हातून असंख्य लोकांचा उद्धारही झालेला आहे. तर स्वामींचं प्रेम त्यांच्यावर होतं, शिवावतारावर. तेव्हा त्यांच्याकडे ते गेले. ते गेलेले असताना स्वामींना काय आवडत असे हे चिदंबर दीक्षितांच्याकडनं बघून कळतं. चिदंबर दीक्षितांच्याकडे त्यावेळेला याग होता मोठा आणि त्या यागासाठी खूप मंडळी जमलेली होती, पंक्ती होत्या. आपण अशा तऱ्हेचा प्रसंग ऐकतो की ते काय पाणी आणलं आणि त्याचं तूप झालं वगैरे, ते जे तूप कमी पडलं वगैरे. तर तसंच झालं तिथे त्यावेळेला, तसं तिथे त्या अर्थाने नव्हतं पडलेलं. झालं होतं असं की पंगतीची वेळ झाली आणि माणसं बसायला लागली आणि तूप ही अन्नशुद्धीचं असल्यामुळे त्यावेळेला त्याचं महत्त्व जास्त होतं. तर त्यांचं तूप ठरलेलं होतं, मागवलेलं होतं, घागरीने यायचं तूप. इतकं प्रचंड अन्नदान होतं, त्यासाठी घागरीने तूप यायची. त्या घागरी पोचल्या नाहीत, पंक्ती सुरू व्हायची वेळ झाली. यांच्या नियमाप्रमाणे आता प्रसाद दाखवलं पाहिजे, नैवेद्य दाखवलं पाहिजे, तर ते सुरू झालं पाहिजे. तेव्हा चिदंबर दीक्षितांनी सांगितलं की आपल्या घरच्या घागरी आहेत, तर कलीकडे नदीवर जाऊन भरून घेऊन या. त्या तुपाच्या झाल्या. त्या तुपाच्या वर सगळ्या पंक्ती जेवून उठल्या आणि सगळ्या पंक्ती झाल्यानंतर ह्यांच्या त्या घागरींचे ती जे गाड्या होत्या ते येऊन पोचल्या. त्यावेळी त्यांना उशीर झाला असेल, बैलगाड्या असतील, त्यांची काही अडचणी झाल्या असतील, वाटेत काय झालं असेल ते झालं असेल. तर ते तुपाच्या घागरी जेवढ्या लागल्या त्या सगळ्या घागरी त्यांच्या प्रमाणाने बरोबर तेवढ्याच घागरी परत आल्या. तेव्हा स्वामी तिथे होते आणि हे चिदंबर दीक्षित स्वतः. तर ते त्यांना प्रेम कशाचं याच्यावरनं त्यांनी आपण हे ओळखू शकतो. थोडंसं कल्पना येऊ शकते. ह्यांची कल्पना आपल्याला नीट येणार नाही, तरीसुद्धा थोडी येते कल्पना. तर ती ह्या चिदंबर स्वामींच्या किंवा दीक्षित स्वामींच्यावरनं येते. तर ते आल्याबरोबर स्वामी तिथे होते. ते सगळ्या घागरीच्या गाड्या आल्या, कितीतरी तुपाच्या घागरी. तर ते नदीतून पाणी आणलं होतं आणि हे झालं. आता हे तर तूपच आलेलं आहे सरळ, तर मागवलेलंच म्हणजे ठरवलेलंच घागरी. सामान्य मनुष्याला सुद्धा असं वाटेल की आता हे तूप आलेलं आहे तर ठेवून घ्या. सरळ आहे, म्हणजे अगदी हे पटण्यासारखं आहे. म्हणजे तसं की आता आपण मागवलं तर वेळेत आलं नाही, यांनी काही मार्गाने ह्या दोघंही सत्पुरुष इथे आहेत त्यांनी करून टाकलं काम सगळं, अडू दिलं नाही. हे पूर्ण झालं, आतिथ्य पूर्ण झालं, सगळं झालं. तेव्हा हे झाला संवाद. त्यावेळेला इथे स्वामी होते समोर आणि हे दीक्षित स्वामींना म्हणल्यावर चिदंबर दीक्षित म्हणले की नदीचं ऋण आपल्याला फेडलं पाहिजे. सगळ्या तुपाच्या घागरी नदीत नेऊन उठल्या, त्याचं पाणी झालं. काय आहे की सत्पुरुषांचं आपल्याला लक्षात येत नाही की त्यांचा दृष्टिकोन काय असतो काय करण्याकडे. तेव्हा त्यांना काय अभिप्रेत आहे हे आपल्याला लक्षात येईल की अशा तऱ्हेनं ऋण मिळू शकतं, पण ते फेडावं पण लागतं आणि ते तसंच फेडायचं असतं परत. नाही तर आल्यात आता तुपाच्या उशीर झाला आहे, ठेवून घेऊ पुढच्या काय चालूच होतं या, त्यामुळे पुढच्या याला उपयोगी पडलं नाही. ते नदीत परत होता आणि नदीत पाणी झालं, नदीत काही तूप झालं नाही, नदीत काही गोंधळ झाला नाही, काही झालं नाही. आपण प्रदूषण करून बसलोय, त्यांच्यात प्रदूषण वगैरे काय झालं नाही आणि तूपच होतं. तर ते ओतल्यानंतर त्याचं पाणी झालं. हे ह्याच्यावरनं स्वामींचं प्रेम कशावर होतं आणि ते करणारी मंडळी कोण काय करीत होती, तर नदीचं ऋण आहे ते फेडलं पाहिजे. तर अशा पद्धतीचं आपण यावरनं लक्षात ठेवावं की यांना काय अभिप्रेत आहे, कसं जीवन घालावं. ते त्यांनी जे ज्ञान यांना दिलं
स्वामी सुतानं दिलं, जे आपला मुलगा म्हणून त्याला जे ज्ञान दिलं किंवा एक हा चालवील हे सगळं या नात्याने जे ज्ञान दिलं, तर ते आपल्याला मिळावं. आणि ह्या सगळ्यात क्रम जो दिला आहे, तर त्याच्यातला आपण क्रम लक्षात ठेवावा की संसारी पाहुण्याचे परी करुणी भजा. पाहुण्याचे परी केला की राहिलेला वेळ बरोबर मिळेल. मग तो त्या सत्कार्याला लावता येईल, त्यांच्या सेवेला लावता येईल, त्यांच्या नामाला लावता येईल, काय त्यांना काय अभिप्रेत असेल ते करता येईल. तर असं आपल्याला समोर असावं एवढं सांगून आज थांबूया. सुखे संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा, त्यात करा स्वामी सेवा. संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. संसार पाहुण्याचे परी, संसार पाहुण्याचे परी, करुणी भजा त्याअंतरी, करुणी भजा त्याअंतरी, करुणी भजा त्याअंतरी. संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. नित्य दर्शनासी यावे, नित्य दर्शनासी यावे. स्वामी चरण भावे पहावे, स्वामी चरण भावे पहावे, स्वामी चरण भावे पहावे. संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. मूल सासुऱ्यासी राहे, मूल सासुऱ्यासी राहे, मूल सासुऱ्यासी राहे. वेळोवेळी आठवी माये, वेळोवेळी आठवी माये, वेळोवेळी आठवी माये. संसार करा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. तैस चित्त सर्व प्राणी, सैस चित्त सर्व प्राणी. दृढ ठेवा स्वामी चरणी, दृढ ठेवा स्वामी चरणी, दृढ ठेवा स्वामी चरणी. संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. आणि नाम जीवे भावे, आणि नाम जीवे भावे. त्याचे सर्वत्रांनी घ्यावे, त्याचे सर्वत्रांनी घ्यावे, त्याचे सर्वत्रांनी घ्यावे. संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. नाही संसारी असोनी तो नाही. अंती जाईल स्वामी पायी, अंती जाईल स्वामी पायी, अंती जाईल स्वामी पायी. संसार करावा, सुखे संसार करावा, सुखे संसार करावा. त्यासी नाही यातायात,
त्यासी नाही यातायात सत्य सांगे स्वामी सुत सत्य सांगे स्वामी सुत सत्य सांगे स्वामी सुत संसार करावा सुखे संसार करावा सुखे संसार करावा त्यात करा स्वामी सेवा त्यात करा स्वामी सेवा त्यात करा स्वामी सेवा संसार करावा सुखे संसार करावा सुखे संसार करावा संसार करावा संसार करावा हे नेमकं या महिन्यात एक त्याला रेफरन्स आहे म्हणून सांगून ठेवतो. या महिन्यात हे स्वामींच्या आठवणीचं काय व्हावं मला काही लक्षात आलं नाही. इकडे तिकडे शोधाशोध केली की ते स्वामीसुतांचं बघा ह्यांचं बघा त्यांचं बघा हे काय आहे हे लक्षात येईना. मग नंतर त्याचं सगळं बाकीचं संशोधन बघितल्यानंतर केल्यानंतर लक्षात आलं की आजही स्वतः स्वामीसुतांनी एक चैत्रातली द्वितीया त्यांनी धरली हे त्यांचं एकमेव फक्त हे आहे. पण बाकी स्वामी जे अक्कलकोटला आले म्हणजे ज्या अर्थाने आपण आता गजानन महाराज आहेत प्रकट दिन म्हणतो तर तसं प्रकट झाले ते कार्तिक महिन्यात प्रकट झाले होते. तेव्हा त्याचा अर्थ कळला हे काय आहे. आता स्वामींची आरती करूया फक्त राहिले. जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता अक्कलकोट निवासी गुरुवर प्रसन्न व्हा भक्ता अक्कलकोट निवासी गुरुवर प्रसन्न व्हा भक्ता जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता वटवृक्षाची छाया भक्ता वटवृक्षाची छाया भक्ता वटवृक्षाची छाया भक्ता अनन्य जीवा निर्भय करिता अनन्य जीवा निर्भय करिता अनन्य जीवा निर्भय करिता स्वार्थ अहंता उरून देता हित जपण्या करिता स्वार्थ अहंता उरून देता हित जपण्या करिता स्वार्थ अहंता उरून देता हित जपण्या करिता जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता भक्तमनीचे नश्वर हरता भक्तमनीचे नश्वर हरता भक्तमनीचे नश्वर हरता शाश्वत दीना अपार देता शाश्वत दीना अपार देता शाश्वत दीना अपार देता अतर्क्य सत्तेने आम्हाला तारून न्या आता अतर्क्य सत्तेने आम्हाला तारून न्याता जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता अक्कलकोट निवासी गुरुवर प्रसन्न व्हा भक्ता अक्कलकोट निवासी गुरुवर प्रसन्न व्हा भक्ता जय जय स्वामी समर्थ
जानकी जीवन स्मरण जय जय राम।